खरा इतिहास आमच्यापासून लपवून ठेवलेला आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी नागपूरच्या आपल्या प्रवचनामध्ये वाक्य उच्चारलं, समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज. हा एक थोडा गुंतागुंतीचा संबंध आहे. कुठल्याही वर्णनात आपल्याला असा थोडी जरी हिंट मिळते का की शिवाजी महाराज हे समर्थ रामदास यांचे शिष्य होते. हिंदवी स्वराज्य म्हणजे समस्त हिंदूंच्या कल्याणाचं असाही त्याच्यातला अर्थ काढता येतो. मुस्लिमांच्या विरोधात असावा असाही सोयीचा अर्थ काढता येतो. मराठी म्हणतील शिवाजी महाराज हे आमचे होते, मुघलांच्या प्रदेशामध्ये गेला असेल तर कुठल्या मशिदीला हात लावायचा नाही, कुराणाची विटंबना झाली नाही पाहिजे, आणि मराठ्यांच्याही सैन्यामध्ये मुस्लिम होते. महाराजांवरती विश्वास ठेवून त्यांच्यासाठी मुस्लिमांनी पण केलेलं आहे. हा क्षत्रियत्व आणि ब्राह्मण्यत्व मधला जो काही लढा आहे सुप्रिमसीसाठीचा, तो कायम चालत आलेला आहे. तर शिवाजी महाराजांनी ती एक गुड आयडिया जनतेच्या मनामध्ये टाकली, स्वराज्य. 2 वेळा सुरत लुटल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडे जे काही प्रचंड मोठ्या प्रमाणात धन प्राप्ती झाली, तरी त्याच्यावरनं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला प्रचंड मोठा महाल असं काही पाहायला भेटत नाही. त्यांनी ते सगळे पैसे पुन्हा पुन्हा किल्ल्यांवर खर्च केले. सिद्धी जोहर प्रचंड ताकदवान होता, शाहिस्ते खान प्रचंड ताकदवान होता, त्याने तिकडे जाऊन खूप पराक्रम गाजवला आसाममध्ये, पण त्याला इकडे नाही काही करता. शिवाजी महाराजांचं जे दैवतीकरण झालेलं, आदर महत्वाचा का ज्याला आपण दैवत समजतो त्यांच्याविषयीचं प्रेम महत्वाचं. की महाराजांचं अस्थि विसर्जन अजून झालं नाही असंही बोललं जाते. नमस्कार, मी प्रणाली मोरे. विचार प्रणाली या आपल्या डिजिटलच्या वाहिनीच्या प्लॅटफॉर्मवर मी आज नवा विषय घेऊन आले. खरं तर विषय खूप कठीण आहे. छत्रपती शिवाजी महाराज, आपल्याला माहीत असलेले आणि त्याही पल्याड जाऊन माहीत नसलेले. तो इतिहास असा आहे की जो आपण बऱ्याच जणांकडनं ऐकतो, तो प्रत्येक जण वेगळं 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 काहीतरी बोलत असतो आणि मग आपण संभ्रमात पडतो की नक्की इतिहास काय आहे, काय सांगतो. आणि छत्रपतींबद्दलचा इतिहास जर समजून घ्यायचा असेल तर अर्थातच मी खरं तर हे धारिष्ट करते आज बोलण्याचं किंवा हा पॉडकास्ट करण्याचं, हे आधीच मी सांगते. पण आज या इतिहासावर, छत्रपती शिवाजी महाराजांवर विस्तारित रूपाने बोलण्यासाठी, आपल्याला सांगण्यासाठी इथे आलेले आहेत विचार प्रणालीच्या प्लॅटफॉर्मवर आज एक म्हणजे सुशील कुमार अहिरराव, जे स्वतः UPSCचे मार्गदर्शक आहेत आणि इतिहासाचे अभ्यासक आहेत. त्यामुळे सर्वप्रथम तुमचं स्वागत करेन मी विचार प्रणालीच्या या प्लॅटफॉर्मवर. हा विषय घेण्यामागचं कारण सर प्रामुख्याने तर हे आहे की ते म्हणजे आता राजा शिवाजी हा चित्रपट प्रदर्शित झालाय आणि आजकाल आपण जे पाहतोय की जे वाद सुरू आहेत छत्रपतींवरनं, एकतर छत्रपती हे नावाच्या आधी नसल्यामुळे चित्रपट हा आधीच वादात होता की राजा शिवाजी एकेरी नावानं कसं आपण म्हणू शकतो आपल्या राजाला. छत्रपती शिवाजी महाराज हेच बोलणं स्तुत्य आहे. याआधी आपण बरंच बघितलं, दादरचं शिवाजी पार्क आहे त्यालाही आता छत्रपती शिवाजी महाराज पार्क असं म्हणावं ते नाही म्हटलं तर बऱ्याचदा ट्रोल केलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सही आपण केलंय रूपांतर तिथल्या नावाचं स्टेशनच्या. त्यामुळे असे वेगवेगळे मुद्दे आहेत जिथे छत्रपती नसल्यामुळे आधी न लावलं तर तुम्ही ट्रोल होता किंवा त्याचा वाद निर्माण होतो. तर एकंदरीतच मला खरं सांगाल की काय आहे हे, असं का होतंय किंवा यामागे नेमकं कारण काय असावं? आता मुख्यतः वाद गेल्या आठवड्याभरापासून जो सुरू आहे तो म्हणजे शिवाजी कोण होता, हे कॉम्रेड गोविंद पानसर यांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे. हो, तर शिवाजी कोण होता या पुस्तकावरनं हा वाद सुरू झाला आणि त्यानंतर माझ्या बऱ्याच विधानं विविध प्रकारची केली गेली. पण नेहमी चालणारा एक जो विवाद असतो की शिवाजी महाराजांचं जे दैवतीकरण झालेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांचा मग एकेरी उल्लेख हा आम्ही त्यांच्याविषयी असणाऱ्या आदरापोटी सहन केला जाणार नाही, अशी एक भूमिका काही मंडळी घेताना दिसते. परंतु ज्या वेळेला आपण दैवतीकरण होतं त्याचा एक फायदा असा, म्हणजे फायदा म्हणण्यापेक्षा त्याच्यातली एक बाब अशी असते की दैवताशी आपली अत्यंत जवळीक साधलेली असते, जे आपल्यासाठी दैवत असतं. आणि दुसरी गोष्ट, दैवत बनवल्यानंतर मग त्यांचं एक दुहेरी त्याच्यातली अडचण निर्माण होते की अभ्यास आणि अनुकरण. म्हणजे ते व्यक्ती ऐतिहासिक व्यक्ती होते छत्रपती शिवाजी महाराज, तर त्यांच्या चरित्राचा अभ्यास करणं आणि त्यांच्या चरित्रापासून काहीतरी आपण शिकवणूक घेऊन त्याचं अनुकरण करणं, ह्या 2 बाबी बाजूला पडतात आणि मग त्यांच्या नावाचा आदर निर्माण करणे किंवा तो आदर करण्याला इतरांना भाग पाडणे, अशा वेगळ्या गोष्टीकडे ते जातं. बरोबर. आता आपण समजा महाराष्ट्राचं जे काही आराध्य दैवत शिवाजी महाराजांनंतर एक आपण ज्याला धार्मिक बाबतीतलं म्हणू, विठ्ठलाला आपण बोलताना नेहमीच एकेरी माझा विठ्ठल असं कन्सिडर केलं जातं. त्याच्यानंतर तुम्ही विविध देवतांचा जरी उल्लेख केला तरी ज्याची देवतेवरती वैयक्तिक श्रद्धा असते तो व्यक्ती त्या देवतेला पर्सनली एकेरीच संबोधत असतो जेव्हाही त्याची जास्त श्रद्धा असते. आणि विविध वेळेला इतिहासामध्ये वेगवेगळ्या इतिहासकारांनी
ज्यावेळेला तुम्ही इतिहास लिहितात त्यावेळेला तो तृतीय पुरुषी तुम्हाला त्याचं वर्णन करावं लागतं. किंवा तुम्ही समजा आपण धार्मिक अँगलने जरी याला घेतलं की एखाद्या व्रताची कथा आहे, तर त्या व्रताची कथा महात्म्याची कथा सांगितली जाते त्याचं उद्यापन करताना, आणि ती स्टोरी सुरू होते. आटपाट नगर होतं, एक राजा राज्य करत होता. मग एका राजाची कथा सांगितली जाते. मग जेव्हा तुम्ही त्या राजाविषयी, विक्रमादित्य नावाचा राजा राज्य करत होता, तर विक्रमादित्यांविषयी जरी आदर नंतर निर्माण करायचा असला तरी कथा सांगत असताना तुम्ही तो एकेरी उल्लेख करून तिला एका समारोपाकडे घेऊन जाता, आणि त्यातनं त्या राजाने काय पॉझिटिव्ह गोष्टी केल्या आहेत त्या गोष्टी आपण त्याच्यातनं सांगण्याचा प्रयत्न करतो. मग आता आदर महत्वाचा का त्या व्यक्तीविषयी किंवा दैवत, ज्याला आपण दैवत समजतो त्यांच्याविषयीचं प्रेम महत्वाचं अतिशय, हा निर्णय ज्याचा त्याचा ज्याने त्याने करायचा असतो. मला आता एक हा मुद्दा प्रामुख्यानं खूप महत्वाचा वाटतो तो म्हणजे सध्या असं झालंय की महाराजांचा इतिहास हा प्रत्येक जण वेगवेगळ्या माध्यमातून सांगतो. म्हणजे प्रत्येक धर्मानुसार, प्रांतानुसार तो इतिहास आपल्याला बदलत्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचतोय. मग जर असं प्रत्येक जण त्या त्या धर्मानुसार, प्रांतानुसार इतिहास बदलत गेला तर आजच्या पिढीने महाराजांचा इतिहास नेमका कसा होता हे समजायचं कसं? आपल्याकडे नेहमी एक वाक्य वापरलं जातं की खरा इतिहास, तेच आपल्याकडे नेहमी एक वाक्य वापरलं जातं की खरा इतिहास आमच्यापासून लपवून ठेवलेला आहे, किंवा खरा इतिहास हा आम्हाला शिकवला जात नाही, खरा इतिहास हा आपल्या सगळ्यांपासून दडवला जातो. हे काही अंशी खरं आहे. ते खरं अशा अँगलने, ज्या अँगलने बोललं जातं त्या अँगलने नाहीये. ज्या अँगलने ते काही अंशी खरं असं आहे की आपल्याकडे इतिहास परंपरा जी आहे लिखाणाची, ती पौराणिक राहिलेली. म्हणजे जर तुम्ही इतिहासाचा अभ्यासक असाल तर तुम्ही जर प्राचीन भारतापासून जर अभ्यास करत आला तर आपल्याकडे नेहमीच जो काही इतिहास सांगायचा तो रूपकांच्या माध्यमातनं, कथेच्या माध्यमातनं, त्या कथेतनं घेतल्या जाणाऱ्या मूल्यांच्या माध्यमातनं, अशा माध्यमातनं सांगितलेला आहे. तो काव्याच्या स्वरूपात सांगितला गेलेला आहे. मग ते काव्य तयार करत असताना ते अलंकारिक होणं, त्याच्यामध्ये यमकांचा वापर, कवीची प्रतिभा त्याच्यामध्ये ओतली जाणं, या सर्व गोष्टी, आणि कवीने आपल्या जे काही त्याची जी काही सृजनशीलता आहे, त्याची प्रतिभा शक्ती आहे, तिचा किती मुक्तपणे वापर केला, या सगळ्या गोष्टींनी तो आपल्याला तो इतिहास हा त्या पद्धतीने आपल्या पुढे पौराणिक पद्धतीने मांडला जातो. त्याच्यात अलंकारिकपणा येतो. मग आता ह्या गोष्टींमधनं आपल्याला तटस्थपणाने घडलेली घटना कशी काढायची आहे आणि त्याच्यातला अलंकारिकपणा काय घ्यायचा, या दोन गोष्टींमध्ये आपल्याला नेहमीच त्याच्यातला डिफरन्स करावा लागतो. आणि समजा आपण त्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर कादंबरी आणि इतिहास या दोन गोष्टींमध्ये फरक पडतो. तर श्रीमान योगीचं एक्झाम्पल घेतलं आपण, तर श्रीमान योगी ही रणजित देसाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेली एक उत्कृष्ट कादंबरी. बरोबर. तर आता बाजीप्रभू देशपांडेंनी पन्हाळगडावरनं विशाळगडाकडे जाताना रस्त्यामध्ये आपल्या 300 बांदल सैनिकांसोबत आपलं बलिदान दिलं. ही फॅक्च्युअल डाटा आपल्याला इतिहासाच्या पुस्तकांमध्ये कुठेतरी एखाद्या घटनेतनं, पत्रातनं किंवा एखाद्या गोष्टीवरनं मिळतो. पण त्याच्यावरनं तो पूर्ण प्रसंग उभा करणे, की राजे तुम्ही गडावर जा, तोप द्या, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्या कलात्मक पद्धतीने त्या प्रसंगाला नीट उभं करणं हे त्या साहित्यिकाचं काम असतं. आणि साहित्याला पण आपल्या जागेवरती ललित साहित्याला महत्व आहे, कारण की ललित साहित्याच्या माध्यमातूनच पोवाडे असतील, कथा असतील, कादंबरी असेल, नाटक असेल, आणि बऱ्याचशा कवनं असतील, यांच्या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत इतिहास पोहोचतो. पण आता तो पोहोचणं गरजेचंच आहे, परंतु त्यातलं तारतम्य हे घेणं आपल्याला ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, की जेणेकरून त्यातलं आपल्याला अलंकारिकपणा बाजूला काढून आपल्याला काय शिकणूक घेता येईल ते आपल्याला पाहायला पाहिजे. बरोबर. अनेक संघटना आणि राजकीय पक्ष बऱ्याचदा छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व याचं राजकारण, संबंध लावून राजकारण करताना आपल्याला दिसतात. मग अशा वेळेला तुम्ही एक अभ्यासक म्हणून या गोष्टीकडे कसं पाहता? धर्म आणि शिवाजी महाराज, हिंदुत्व धर्म आणि शिवाजी महाराज, आणि मुस्लिम धर्माविषयी शिवाजी महाराजांचे एकंदरीत काय धोरणं होती? आता काय होतं की आपण इतिहासाला पाहताना आपण आज आहोत, त्याच्यामुळे आपल्याला मागे वळून पाहण्याची सोय आहे. घडलेल्या घडामोडींकडे, जे काही घडामोडी घडून गेल्या त्याचं अनालिसिस आपण आपल्या पद्धतीने करू शकतो. त्याच्यामुळे ते प्रत्येकाला त्याची सूट आहे. बरोबर. मग ते आपण प्रत्येकाचं असं म्हणतो की आपण आपल्या आपल्या चष्म्यातनं तो इतिहास हा पाहतो. आणि मग त्या शिवाजी महाराजांनी त्याला हिंदवी स्वराज्य जे नाव दिलं होतं, त्या हिंदवी स्वराज्याचा अर्थ हा मुस्लिमांच्या विरोधात असावा असाही सोयीचा अर्थ काढता येतो. हिंदवी स्वराज्य म्हणजे समस्त हिंदूंच्या कल्याणाचं असाही त्याच्यातला अर्थ काढता येतो. मराठी म्हणतील शिवाजी महाराज हे आमचे होते,
त्याच्यानंतर हिंदू म्हणतील शिवाजी महाराज हे हिंदूंचे होते, किंवा कोणाला त्याच्यातनं एक्स्ट्रीम अर्थ काढायचा असला ते म्हणतील ते आमचे होते, ह्या म्हणण्यापेक्षा ते त्यांच्या विरोधात होते, असाही त्यातला अर्थ आपल्याला काढता येतो. परंतु जर आपण त्या काळातली मध्ययुगामधली जर शिवाजी महाराजांनी दिलेले आज्ञापत्र आणि एकूणच त्यांनी त्यांचे पत्र वगैरे या सगळ्यांचा जर अभ्यास केला तर सुरतेच्या लुटीचं एक्झाम्पल घेऊ आपण. तर सुरतेची लूट असेल किंवा एकूणच ज्या ठिकाणी महाराज जात होते तर त्यांच्या स्ट्रिक्ट अशा सूचना होत्या की समजा आता मुघलांच्या प्रदेशामध्ये गेला असेल तर कुठल्या मशिदीला हात लावायचा नाही, कुठल्या कुराणाची विटंबना झाली नाही पाहिजे, कुराण कुठे मिळालं असेल तर. आणि तिसरं एक महत्वाचं होतं की दरवेश, जसं आपल्याकडे संत असतात तसं मुस्लिम समाजामधले सुफी, ज्याला आपण दरवेश म्हणतो, साधू, तर त्यांना देखील कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशा पद्धतीच्या स्ट्रिक्ट सूचना आपल्याला दिलेल्या आढळतात. आणि कुठेही आपल्याला असं दिसत नाही की स्पेसिफिकली त्याला धर्माच्या अँगलने कन्वर्ट करण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांतर्फे कधी केला गेला. औरंगजेबाने वेळोवेळी हा प्रयत्न केला. औरंगजेबाने 27 वर्ष खर्च केलेत महाराष्ट्र जिंकण्यासाठी, परंतु आणि त्याच्यामध्ये त्यांनी हा प्रयत्न करून झाला की जे धर्माच्या अँगलने फूट पाडली पाहिजे, पण तरी देखील त्याला ते यश आलं नाही. याला कारणीभूत मागील पार्श्वभूमी आपल्याला लक्षात येते की शिवाजी महाराजांनी जर तसं केलेलं असतं तर कदाचित त्याला तसं यश आलं असतं. परंतु औरंगजेबाने तसं प्रयत्न करून देखील आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल, आणि आपल्याला पाहताना असं वाटतं की ते मुस्लिमांविरुद्ध हिंदूंचा संघर्ष आहे, परंतु तो उत्तरेकडील मुघलांच्या विरोधात दक्षिणेकडील 3 शाह्यांनी मिळून केलेला संघर्ष तुम्हाला उत्तरार्धात तो दिसतो. मराठेशाही, आदिलशाही आणि कुतुबशाही यांचं या गोष्टीवरती एकमत होतं की उत्तरेतल्या मुघलांच्या विरोधामध्ये दक्षिणेतल्या शाह्यांचं एकीकरण झालं पाहिजे. मग सुरुवातीच्या टप्प्यात शिवाजी महाराजांचे वडील जरी आदिलशाहीचे सुभेदार होते, मग महाराजांनी आदिलशाहीमधनं आपलं राज्य निर्माण केलं. हळूहळू आदिलशाही वीक होत गेली, छत्रपतींचं स्वराज्य हे स्ट्रॉंग होत गेलं. संभाजी महाराजांच्या काळात तर गोष्ट अशी झाली की छत्रपती संभाजी महाराज हे आदिलशाहीचा स्वतःला पालक समजायचे की दख्खनेतल्या शाया या जगल्या पाहिजे, टिकल्या पाहिजे. वडिलांचं जे धोरण आहे तेच त्यांनी पुढे नेलं की आपल्याला एकत्रित लढायचंय. मग जर तो हिंदू मुस्लिम लढा असता तर औरंगजेबाने आदिलशाही आणि कुतुबशाही ही आपल्यामध्ये अनेक्स केली नसती, विलीन केली नसती. याचा अर्थ तो दख्खनेतल्या शायांचा उत्तरेकडच्या मुघलांविरुद्ध लढा होता. आणि दोघही बाजूंनी म्हणजे मुघलांच्याकडनं औरंगजेबाच्या सैन्यामध्ये जर आपण अकबराच्या काळात बघितलं जवळपास 22.5% आसपास मुस्लिम आपले हिंदू सरदार त्याच्या सैन्यामध्ये होते, पण औरंगजेबाच्या काळात हा आकडा सर्वात जास्त दिसतो आपल्याला. 31% आसपास तुम्हाला हिंदू सरदार काही पुस्तकांमध्ये जे आपल्याला मेन्शन केलेलं दिसतं. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदू सरदार औरंगजेबाच्या सैन्यात होते. आणि मराठ्यांच्याही सैन्यामध्ये मुस्लिम होते. आता जर तुम्ही एक्झाम्पलच द्यायचं ठरवलं तर बऱ्याच वेळेला हा प्रश्न निर्माण होतो की मुस्लिम महाराजांच्या सैन्यात बरेच मुस्लिम होते आणि मग त्याच्यावर टीका पण केली जाते. तर आपल्याला तो जो बुद्धांनी सांगितलेला एक मध्यम मार्ग आहे की 30-40% पेक्षा जास्त मुस्लिम होते हा एक एक्स्ट्रीमिटी, आणि अजिबात नव्हते ही एक एक्स्ट्रीमिटी. याचा मधला एक मार्ग आपल्याकडे आहे की होते महत्वाच्या. आता 2 महत्वाच्या गोष्टी होत्या त्या काळाच्या सैन्यामधला. एक म्हणजे आपला त्या काळात महाराजांनीच नव्याने निर्माण केलेले जे कोणी केलेलं नव्हतं ते म्हणजे आर्मर ही अत्यंत महत्वाची गोष्ट होती. त्या आर्मराचे 2 प्रमुख होते. त्यातलं एक म्हणजे दर्या सारंग दौलत खान आणि मायनाक भंडारी. त्यातलं दर्या सारंग दौलत, यांचं नावच दर्या सारंग दौलत खान आहे, ते मुस्लिम होते. दुसरी महत्वाची गोष्ट त्या काळातल्या सैन्यामध्ये जी कन्सिडर केली जायची ती म्हणजे तोफखाना. त्या तोफखान्याचे प्रमुख पण इब्राहिम खानांचं नाव आपल्याला येतं. त्याच्यानंतर एकदा असं झालं होतं की साल्हेरच्या लढाईनंतर मुघलांच्या दक्षिणेतल्या सुभेदाराने त्यांच्याकडून हिंदू ब्राह्मण वकील पाठवला होता आणि महाराजांकडनं काझी हैदर नावाचा मुस्लिम वकील मुघलांकडे गेला होता. ही किती इंटरेस्टिंग गोष्ट हो की त्यांनी आपल्याकडे पाठवलं हिंदू ब्राह्मण वकील आणि आपण पाठवलेले काझी हैदर हे मुस्लिम वकील. इव्हन तुम्ही आग्र्याच्या भेटीच्या वेळेला जरी बघितलं तर शिवाजी महाराज आग्र्यावरनं जेव्हा निघाले त्यावेळेला त्यांच्या जागेवरती झोपलेले हिरोजी फर्जन आणि त्यांचे पाय चेपणारा मदारी मेहतर, त्यातला मदारी मेहतर मुस्लिम आहे. याचा अर्थ जागोजागी लोकांनी महाराजांवरती विश्वास ठेवून त्यांच्यासाठी मुस्लिमांनी पण काम केलेलं आहे. आणि याचा खूप आधीचा रेफरन्स जर आपण पाहिला तर 1648 मध्ये म्हणजे शिवाजी महाराज 18 वर्षाचे असतानाच विजापूरच्या आदिलशहाकडनं एक 500 ते 700च्या गॅप मध्ये पठाण हे विजापूरची नोकरी सोडून शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सहभागी व्हायला आले होते. तर त्याच वेळेला शिवाजी महाराजांचे एक सरदार होते गोमाजी नाईक पानसंबळ, यांनी त्यांना सल्ला दिला की हे जे धोरण आहे की आपण त्यांना नोकरीत ठेवलं पाहिजे. आपण जर असं त्याच्यासाठी पत्र आहे तसं की आपण जर असं धोरण ठेवलं की फक्त हिंदूच आपण करू
तर याच्याने आपल्या राज्याला काही फायदा होणार होणार नाही. नाही. मग ही पॉलिसीच ठरली. ते 700 लोक ऑलवेज राहिलेत. आणि हा तो काळ चाललेला आहे की 18 वर्षाचे असताना 1648 मध्ये, की जेव्हा तुमचं पायदळ घोडदळच जवळपास 3000च्या आसपास होतं. त्यावेळेला जर तुम्हाला पायदळामध्ये 700च्या आसपास पठाण जर सहभागी होत असेल तर मोठा आकडा होता तो. बरोबर. याचा अर्थ होते राज्यात जसं जसं वाढत गेलं, भले ती संख्या कमी होत गेली असेल, टक्केवारी कमी होत गेली असेल, तर मग एकदम ते 30% होते असंही म्हणणं बरोबर नाही. पण एकदमच अजिबात नव्हती आणि ते एकमेकांची दुश्मनी होती असंही म्हणणं काही बरोबर नाही. बरोबर. बरं, आता यालाच जोडून मी म्हणेन की आपण हिंदू धर्माचा आणि मुस्लिम धर्माचा उल्लेख केला, पण आता ना अनेक संघटना आणि राजकीय ज्या विचारधारा आहेत त्यांना असं वाटतं की शिवाजी महाराज आमचे आहेत. त्याच्यामुळे काय होतंय की शिवाजी एक आयडिओलॉजिकल हायजॅकिंग केलं जातंय. त्यामुळे शिवाजी महाराज यांच्या कार्यावर आणि त्यांच्या प्रशासकीय धारणेवर किती अन्याय होतोय असं तुम्हाला वाटतं? कारण प्रत्येक जण म्हणतोय की हे आमचे आहेत. आता प्रत्येक लोकांच्या अँगलने ती विचारधारा बरोबर नसते की हे असेच आहेत, हे तसेच आहेत. पण मग शिवाजी महाराजांवर हा अन्याय होतोय ना, कारण छत्रपती आमचे आहेत म्हटल्यावर मग लोकांचं पण एक हे होतं की अरे जर हे यांच्यासारखे तर हे काही चांगले नाही आहेत, मग महाराज कसे होते? सो हा शिवाजी छत्रपतींच्या कार्यावर आणि त्यांच्या प्रशासकीय धोरणेवर हा अन्याय नाही का वाटत? आता बऱ्याचदा हा विषय वेगवेगळे लोक जे तुम्ही म्हटले की प्रत्येक जणाला वाटतं की शिवाजी महाराज आपले, पण तो नुसतं आपले म्हणून नाही चालत. ते माझेत म्हटल्यावर दुसऱ्याचे नाहीयेत अशा अँगलने जेव्हा ते सुरू होतं तेव्हा ते प्रॉब्लेमॅटिक होतं. आणि हे सगळं का होत असलं पाहिजे, तर ऍक्च्युली आपण महाराष्ट्रात म्हणून या बऱ्याचशा गोष्टी घडतात. कारण महाराष्ट्राला बऱ्याचशा विचारांची पार्श्वभूमी लाभलेली. आपल्याकडे एक समाज सुधारकांची मोठी पार्श्वभूमी, त्याच्या अगोदर संतांची एक पार्श्वभूमी शिवाजी महाराजांच्या काळातच आपल्याला मिळाली. त्यावेळेला महाराष्ट्र धर्म नावाची कन्सेप्ट तुम्हाला जागोजागी दिसते. शिवाजी महाराजांच्याही पत्रांमध्ये महाराष्ट्र धर्म दिसतो आणि समर्थ रामदासांनी लिहिलेल्या पत्रांमध्ये पण तो तुम्हाला महाराष्ट्र धर्म जागवावा अशा पद्धतीने तुम्हाला मिळतं. इव्हन पेशव्यांच्या काळात पण तुम्हाला ज्या वेळेला शाहू महाराजांना वसईच्या जनतेने पत्र लिहिलं होतं की पोर्तुगीज जे ते महाराष्ट्र धर्माचं पालन करत नाहीयेत, आमच्यावर अत्याचार करतायत, तर तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी इंटरफेअर करा. तर मग त्यांनी चिमाजी अप्पांना पाठवलं आणि वसई जिंकली होती. आता हे किती इंटरेस्टिंग आहे की पोर्तुगीजांनी महाराष्ट्र धर्माचं पालन करावं. मग आता महाराष्ट्र धर्म म्हणजे आहे काय, मग की ज्याचं पालन सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. तर ते म्हणजे दोन त्याचे भाग आपण जनरली बघू शकतो, त्यातनं अंदाज लावू शकतो. एक म्हणजे एकतर अन्याय सहन केला जाणार नाही, आपला अन्याय केला जाणार नाही, आणि दुसरा म्हणजे अन्याय सहन केला जाणार नाही. मग आपली जी महाराष्ट्रातली वारकरी परंपरा आहे, संत परंपरा आहे, त्याने पहिलं काम केलं की आम्ही कोणावरती अन्याय करणार नाही, की आम्ही मेणाहून मऊ वैष्णवजन, आम्ही कोणावर अन्याय करणार नाही, आम्ही परमेश्वराच्या भक्तीमध्ये नामस्मरणामध्ये करणार, की आम्ही अन्याय करणार. बरोबर. दुसरी परंपरा जी ती तो रोल शिवाजी महाराजांचा आहे की आम्ही अन्याय सहन पण करणार नाही. मग ह्या दोन ब्रॉड व्ह्यू मध्ये आपल्याला महाराष्ट्र धर्माला बघावं लागतं. आता मग याच्यातला प्रत्येक जण त्यांना आपापल्या बाजूने का घेतो, कारण नंतरच्या काळामध्ये वारकरी संप्रदाय, शिवाजी महाराज म्हणजे वारकरी संप्रदाय, संत परंपरा, शिवाजी महाराज यांच्यानंतर इंग्रजांचं राज्य आहे म्हणजे पेशव्यांनंतर, इंग्रजांच्या राज्याच्या काळामध्ये पुन्हा एकदा सामाजिक सुधारणेची प्रबोधनाची लाट चालू झाली. ती पण नुसतं प्रबोधन नाही झालेलं आपल्याकडे. त्या प्रबोधनामध्ये आपल्याकडे सत्यशोधकांचा एक विचार आहे, ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण्यवादाचा प्रभाव असणारा जो एक हिंदुत्वाचा तो एक विचार आहे. ब्राह्मण्यवाद म्हणजे ब्राह्मण व्यक्ती आणि ब्राह्मण्य वाद, ह्या दोन गोष्टींमध्ये पण डिफरन्स करणारे आपल्याकडे दोन प्रवाह होते. समजा सत्यशोधक समाज जर बघितला तर तो ब्राह्मणांचा द्वेष नाही करणार, ब्राह्मण्यवादाचा द्वेष करणार. पण क्लिअर कट ब्राह्मण्यवादाचा पण आणि ब्राह्मण व्यक्तींचा पण द्वेष करणारी एक ब्राह्मणेतर मोमेंट आली की जे प्रमाणांचं असेल ते सगळंच त्याज्य. आणि मग त्याला काउंटर म्हणून ब्राह्मणांकडनं पण एक सुप्रिमसीची जी काही वर्णश्रेष्ठत्वाच्या भावनेने हिंदुत्वाची जी काही एक संकल्पना आली ती पण आली. मग आता हे वेगवेगळे प्रवाह प्रत्येक हे महाराष्ट्रात नांदलेत. हा प्रॉब्लेम आपल्याला महाराणा प्रतापांच्या बाबतीत दिसणार नाही, हा प्रॉब्लेम आपल्याला पृथ्वीराज चव्हाणांच्या बाबतीत दिसणार नाही, हा प्रॉब्लेम आपल्याला विजयनगरच्या साम्राज्याच्या बाबतीत दिसणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये आपल्याला तो दिसणार. कारण की आपण एक तर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात झाले आणि दुसरा महाराष्ट्रात त्याच्यानंतर अशा विविध विचारांचे प्रवाह आलेत. प्रत्येक प्रवाहाने शिवाजी महाराजांना एक वेगळ्या पद्धतीने बघितलं. आता आपण जर ते कॉम्रेड गोविंद पानसर यांचं पुस्तक जर बघितलं, ते तर कॉम्रेड होते, कम्युनिस्ट होते. मग कम्युनिस्टांचा पण शिवाजी महाराजांकडे बघण्याचा एक व्ह्यू होता.
आता कम्युनिस्टांनी शिवाजी महाराजांकडे ह्या अँगलने बघितलं की त्यांनी वतनदारी नष्ट केली. आता वतनदारी नष्ट करणे, रिडिस्ट्रीब्युशन ऑफ लँड करणे आणि जनतेचं भलं करणे हा विचार डावा आहे. बरोबर. पण अडचण अशी की शिवाजी महाराज राजा होते, राजेशाहीच्या विरोधात कम्युनिझम आहे, पण त्यांनी केलेलं कार्य हे सोशलिझम वालं आहे, समाजवादावालं. कन्फ्युजिंग कारभार आहे. त्यांनी स्थापन केलेलं राज्य हिंदवी स्वराज्य आहे, परंतु त्याच्या अंतर्गत ब्राह्मणांचे पण सुप्रमसी असणारा कारभार हा होता की ज्याच्यातनं राज्याभिषेक सारख्या घटना या त्याच्यावरती प्रभाव असणार आहे. मग कोण त्याच्यातनं काय रेफरन्स काढेल बरं? त्यात शिवाजी महाराजांनी जे काही पूर्ण स्वराज्याची निर्मिती केली आणि ती जी काही तयारी केली, त्यांच्या मृत्यूपर्यंतची जी तयारी पूर्ण झाली, ती खरी लढाई होती मुघलांसोबतची. की महाराजांचा मृत्यू झालाय 1680ला, त्याच वेळेला औरंगजेब बुराणपूरला येऊन थांबलेला. याचा अर्थ खरी लढाई ही सुरू झाली तिथून पुढे. त्या दिवसाकरता शिवाजी महाराजांनी एवढे प्रयत्न केले आणि ते प्रयत्न पुढचे 27 वर्ष महाराष्ट्राच्या प्रजेने आणि शिवाजी महाराजांच्या सैन्याने, सरदारांनी सगळ्यांनीच केले. बरोबर. तर हे जे काही आहे, म्हणजे त्यांचा शत्रू जो आहे तो मुस्लिम धर्माचा, आणि त्यांनी स्थापन केलेलं राज्य हिंदवी स्वराज्याचं, पण केलेलं कार्य हे विविध प्रकारचं. त्याच्यामुळे प्रत्येक जण त्याच्यातनं आपल्याला पाहिजे तो वाटा घेऊन शिवाजी महाराज माझे हे म्हणू शकतो, पण जेव्हा माझे म्हणता ते त्यांचे नाही, फक्त माझे असं म्हटल्याने मग तो अडचण आपल्याला निर्माण होते आणि मग तो त्यांच्यावर एक प्रकारे महाराजांवर अन्याय होतो. मला इथे आणखीन एक मुद्दा, म्हणजे आता इतके वादाचे मुद्दे गेल्या काही दिवसात आपल्या कानावर येत आहेत, ते म्हणजे एक म्हणजे बागेश्वर महाराज धीरेंद्र शास्त्री आणि यांनी जे म्हटलंय की आता आपण जे वाचलंय पुस्तकात किंवा ऐकलंय किंवा पाहिलंय सिनेमांमधनं की शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचं एक नातं होतं किंवा ते त्यांना गुरु मानायचे वगैरे, पण आता इथे त्याच्यावरनच एक वाद केला गेलाय विधान करून. तर मला अर्थातच तुमच्याकडनं ते ऐकायला आवडेल की तो वाद आणि ते कितपत त्याच्यामध्ये तथ्य आहे किंवा नेमकं त्याच्यामध्ये इतिहास काय सांगतो. बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री यांनी नागपूरच्या आपल्या प्रवचनामध्ये वाक्य उच्चारलं, जे की आधी आपले माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देखील ते उच्चारलं होतं. समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज हा एक थोडा गुंतागुंतीचा संबंध आहे आणि ज्याच्यावरती बराच काळ बरंच काही काही लिहिलं गेलेलं आहे. याला आपण एका दुसऱ्या अँगलने असं बघू शकतो की ज्याला आपण नॅरेटिव्हचं वॉर, की हा एक प्रकारे जसं आपल्याला नॅरेटिव्ह सेट करणं आपण ज्याला म्हणतो. उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगतो की समजा आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जे आहेत त्यांनी बरंचसं काम आपल्याला केलं, म्हणजे न भूतो न भविष्यती. त्यांनी त्याच्याविषयी दोन लोकांचे मत असू शकतील की काही म्हणतील की त्यांनी केलेलं काम हे खूप मोठं आहे, ते एकदमच ईश्वराचा अवतार आहेत किंवा मी त्यांचा भक्त आहे. काहींचं म्हणणं त्यांनी अजिबातच काही काम केलेलं नाही आणि मी त्यांचा टीकाकार आहे. असे दोघंही गट असतील, पण ही गोष्ट दोघंही गट मान्य करतील की त्यांनी काहीतरी भव्य केलेलं आहे, त्यांनी काहीतरी प्रभाव टाकलेला आहे. ठीक आहे. तर आज त्यांचं जे काही काम आहे ते स्वतः आपल्या डोक्याने जे काही करत असतील ते त्यांच्या डोक्याने करतात. बरोबर. सपोज त्यांच्या गेल्यानंतर 50-60 वर्षांनंतर, 100 वर्षांनंतर एखाद्या व्यक्तीने असं त्यांचं चरित्र लिहिताना त्याच्यात एखादी कथा पेरली की ते त्यांच्या डोक्याने काम करत नव्हते. त्यांना संघामधले, सपोज आपण मोहन भागवतजी यांचं नाव घेऊयात, की मोहन भागवत त्यांनी ठरवलं की मी एका चहावाल्या साध्या व्यक्तीला भारताचा पंतप्रधान करून दाखवेन. तुम्ही रेफरन्स आठवा, चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य. चाणक्य म्हटलं की मी एका साध्या सेनापतीच्या मुलाला काय करेल, भारताचा सम्राट बनवून दाखवेल. मग ही स्टोरी मुद्रा राक्षस मध्ये चंद्रगुप्त मौर्य चाणक्य घडल्याच्या 500-700 वर्षानंतर आपल्याला मिळते, पुन्हा तशी घडते. तर मग अशा वेळेला काय होतं की काही वेळेला त्याचं नॅरेटिव्ह सेट केलं जातं की हा क्षत्रियत्व आणि ब्राह्मण्यत्व मधला जो काही लढा आहे सुप्रिमसीसाठीचा, तो कायम चालत आलेला आहे. की ज्याच्यामध्ये आता बुद्धांसारख्या व्यक्ती जे ते स्वतःच धर्मसंस्थापक होते, स्वतःच त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती, तर मग त्यांचा गुरु कोणी दाखवणं हे थोडं डिफिकल्ट आहे. तर मग तिकडे नॅरेटिव्ह अशा पद्धतीने वर्क करतं की ते विष्णूंचाच एक अवतार होते. म्हणजे जो गेलेला धर्म आहे तो धर्मातला एक पंथ बनतो आणि ते विष्णूचे अवतार बनते. चंद्रगुप्त मौर्यांनी साम्राज्याची स्थापना केली, पण असं कसं साम्राज्याची स्थापना होऊ शकते, बिना गायडन्स ते होऊ शकत नाही. आमचा त्याच्यात रोल होता. मग ब्राह्मण्यवाद म्हणतोय आपण, ब्राह्मण व्यक्तींविषयी ब्राह्मण्यवाद म्हणणार की चाणक्यांनी त्यांना मार्गदर्शन केल्याशिवाय ते होऊ शकत नव्हतं. मग हे मार्गदर्शन पहिला टप्पा, बिना त्यांनीच ते घडवून आणलं, एकूण एक गोष्ट ठरवली, फक्त ते गुरु म्हणून राहिले आणि यांनी कार्य केलं. मग याचे तुम्ही एक्स्ट्रीमिटीकडे ते हळूहळू जातं. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्या परस्परांच्या जीवन काळामध्ये
इव्हन आपल्याला बाहेर पुरावे शोधण्याची पण गरज नाही. समर्थ रामदासांनी जे उत्कृष्ट दर्जाचं काव्य लिहिलेले छत्रपती शिवाजी महाराजांवरती, की जे आपण जागोजागी वापरतो. काल परवाच्या दिवशी राज ठाकरे साहेबांनी सुद्धा त्याचा भाषणामध्ये उल्लेख केला की ते मी माझ्या घरी लावलंय म्हटले, की निश्चयाचा महामेरू, बहुतजनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योग, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे सलगे करणे कैसे असे. इतक्या उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी शिवरायांचं वर्णन केले, तेवढं कोणीही केलेलं नाही. पण त्या कुठल्याही वर्णनात आपल्याला असं थोडी जरी हिंट मिळते का की शिवाजी महाराज हे समर्थ रामदासांचे शिष्य होते? त्याच्यातनं भक्तिभाव दिसतोय आपल्याला, त्याच्यातनं शिवाजी महाराजांचा समर्थ रामदासांवर पडलेला प्रभाव दिसतोय, आणि त्यांच्या डोक्यात जे काही आयडियाज असतील की महाराष्ट्र धर्म स्वतःचं काय आपलं राज्य असावं हिंदुत्वाचं, किंवा मुघलांच्या किंवा मुस्लिम राजवटीमध्ये हिंदूंना काहीतरी आवाज असावा, या संदर्भातल्या ज्या काही त्यांच्या महाराष्ट्र धर्माच्या संकल्पना असतील त्या प्रत्यक्षात कोणीतरी आणल्याय त्यांचे, माझ्या हयातीत मला पाहायला भेटतंय. याचा जो काही प्रचंड मोठा आनंद आहे, की जो आनंदवन भुवन त्यांनी लिहिलंय, की त्यातनं आपल्याला लक्षात येतो की ते फार इम्प्रेस झाले. पण त्यात कुठेही आपल्याला असं हे दिसत नाही की ते माझ्या शिष्याने हे काम केलंय. असं कुठेही त्यांनी असं म्हटलं नाहीये की हा माझा शिष्याने काम, कारण ते सिद्धास्त लेखक होते. एवढं लिहिलेलं आहे तर त्यांना एखाद दुसरी गोष्ट काही अडचण नव्हती. बरं, दुसरा मुद्दा पुन्हा एकदा, हे कशामुळे आलं मग? कुठल्याही कादंबऱ्यांमध्ये म्हणा किंवा जिथूनही जे आलं लिखित स्वरूपात, ते कशामुळे आलं? मग हे जे काही आपण जे आता तुम्ही चित्रपटांच्या संदर्भातल्या तज्ञ आहात म्हणून आपण साधं उदाहरण घेऊ, इन्सेप्शन मूवीचं घेऊ. इन्सेप्शन मूवीची बेसिक आयडिया काय? अ बॅड आयडिया कॅन डिस्ट्रॉय युअर लाईफ, सेम वे गुड आयडिया कॅन ऑल्सो मेक युअर लाईफ. तर शिवाजी महाराजांनी ती एक गुड आयडिया जनतेच्या मनामध्ये टाकली, स्वराज्य. बरोबर. स्वराज्य ही आयडिया एवढी पॉवरफुल होती. साधं तुम्ही उदाहरण घेतलं की 5 वर्ष अगोदर भेटलेले बाजीप्रभू देशपांडे, की जे 5 वर्षांपूर्वी 1656 मध्ये ते 1655-56 मध्ये बांदल देशमुखांकडनं हिरडस मावळमध्ये ते शिवाजी महाराजांच्या विरोधात लढलेत. त्यांचा पराभव झाल्यानंतर ते महाराजांना येऊन मिळालेत. 4-5 वर्षात असा महाराजांनी काय प्रभाव टाकलेला असावा की जेणेकरून पन्हाळ्यावरनं विशाळगडाला येत असताना बांदल मावळे, 300 बांदल मावळे आणि बाजीप्रभू देशपांडेंनी मरता मरता आपला देह ठेवला. ही जे तुम्ही लढाईत मृत्यू पावणे हे मान्य असतं, ही एक वेगळी गोष्ट. मान्य म्हणजे एक वेगळी गोष्ट की ज्याच्यात एक सैन्य लढणार, दुसरं सैन्य लढणार, त्याच्यात प्रोबॅबली मी मरू शकतो, प्रोबॅबली नाही पण मरू शकत. पण मला माहिती आहे की मी याच्यात मरणार आहे आणि तरी मी लढणार आहे, ही एक वेगळीच गोष्ट आहे. ते मरण्याची प्रेरणा एखाद्या कॉजसाठी, ध्येयवादासाठी ती तयार करणारा महान माणूस असणं, म्हणूनच त्यांना युगप्रवर्तक म्हटलं जातं. पण मग आता ते तयार झाल्यानंतर नंतरच्या काळामध्ये ते झाले क्षत्रियत्वाच्या भावनेतनं. मग क्षत्रियत्वाकडनं ब्राह्मण्यवादाकडे कसा आपल्याला तो प्रभाव आणता येईल, तर त्यासाठीची जर त्याच काळात असणारे एक ब्राह्मण्यवादाचे समर्थक असणारे, किंवा त्यांनी मांडलेला ऍक्च्युली तो ब्राह्मण्यवादापेक्षा मोजक्या जागेवर त्यांनी मांडले, कारण तेही आपल्या काळाचे अपत्य होते आणि छत्रपती शिवाजी महाराज पण आपल्या काळाच्याच प्रभावित असणारे व्यक्तिमत्व होते. तर त्या काळाचा प्रभाव असणार आहे त्यांच्यावरती. पण समर्थ रामदासांनी पण जो दासबोध मांडला तो आपल्याला व्यवहार सांगतो, अध्यात्म नाही सांगत. बरोबर. पण आजही तुम्ही जर बघितलं तर दासबोधाचा अध्यात्माच्या अँगलने जास्त वापर होतो, व्यवहारासाठी होत नाही. त्यांनी त्याच्यात मूर्ख लक्षण नाम, योग्य पुरुष नाम, म्हणजे असे त्यांनी सांगितलं की मूर्ख कसा ओळखायचा, योग्य लक्षणं कुठली आहेत, व्यवहार कसा करायचा. त्यांनी जीवनातला परमार्थ सांगितलेला, बरोबर, अध्यात्म नाही सांगितलं. अध्यात्माकडे, त्यांचं कर्मकांडाकडे त्यांनाही नेलं गेलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना जोडून की हे गुरु होते असं केलं गेलं. आता पुन्हा एकदा आपण त्याच्यातनं जो एक मुद्दा दादोजी कोंडदेवांचा पण, हो, मला तेच म्हणायचं की तो पण एक वाद होता की यांचे गुरु नव्हते, कोण म्हणतं गुरु होते काय. आता तुम्ही 1646 मध्ये, म्हणजे 1646 1642 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630 ला, तर 12 वर्षाचे असताना ते जवळपास पुण्याला आले. बरोबर. पाठवताना त्यांचे वडील हे शहाजीराजे होते. तुम्ही जर चित्रपट कालचा पाहिला, उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी शहाजीराजांना पण प्रेझेंट केलेले राजा शिवाजी चित्रपटामध्ये. शहाजीराजे हे प्रचंड ताकदीचे सेनापती होते. ते ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होत होता त्यावेळेला शहाजीराजांनी निजामशाही ही स्वतः चालवली आहे आणि एकाच वेळेला आदिलशाही आणि मुघल या दोघांशी ते लढलेले एकाच वेळेला. हा पराक्रम अशा पद्धतीने एकाच वेळेला 2 मोठ्या ताकदींशी लढण्याचा कारभार हा नंतर संभाजी महाराजांनी केलेला आहे. शिवाजी महाराजांनी एका वेळेला एका व्यक्तीला पॉलिटिकली किंवा डिप्लोमॅटिकली शांत करून एका वेळेला एका शत्रूला हँडल केलंय.
तसं तुम्ही शहाजीराजे आणि संभाजीराजे जर बघितले, छत्रपती संभाजीराजे, त्या दोघांनी एकाच वेळेला अनेक शत्रू हँडल केले. तर मग तुम्ही आपण असंही नाही म्हणू शकत की छत्रपती शिवाजी महाराजांना गुरुची गरज होती. त्यांचे स्वतःचे वडील हे प्रचंड पॉवरफुल सरदार होते. बरोबर. आणि त्यावेळेला त्यांनी बंगळूरमध्ये जहागीरदारी स्थापन केली होती. त्याच्यात त्यांचे ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे, ज्यांच्या नावावरनं छत्रपती संभाजी महाराजांना आपलं नाव पडलंय, त्यांचं नाव घेतलं गेलं, ठेवलं गेलं. तर ते संभाजीराजांनी तिकडे एक्सपान्शन करायला सुरुवात केली, राज्यविस्तार करायला. शिवाजी महाराजांनी पुण्यामध्ये एक्सपान्शन करायला सुरुवात केली. तुम्ही जर तो पट्टा बघितला तर पुण्यापासून तर पूर्ण मावळ परिसरापासून तर मध्ये तुम्हाला वेल्लोर, जिंजी, मध्ये बंगळूर आहे, कर्नाटक पर्यंत, जिंजी पर्यंत तो पूर्ण परिसर असा येतो की ज्याच्यामध्ये आदिलशहाच्या खाली तो परिसर जिंकलेला आहे आणि आदिलशहाच्या वरती पण तो परिसर जिंकलेला आहे. नंतरच्या काळात पण शिवाजी महाराजांनी कुतुबशहाला जिंकत असताना खाली पण परिसर जिंकला, जेणेकरून उद्या उठून आपल्याला मुघलांशी लढताना आपल्याला तिघांना मिळून लढायचंय, आदिलशहा, कुतुबशहा आणि मराठेशाहीला. पण जर यांनी कच खाल्ली तर त्यांच्या खाली पण त्यांना धाक म्हणून आपल्याला उपलब्ध पाहिजे की आम्ही तुमच्या खाली आहोत आणि वरती पण आहोत. तर आपला विषय सुरू होता समर्थ रामदासांचा किंवा दादोजी कोंडदेवांचा. तर त्यांना ती गरज नव्हती. 1642 मध्ये त्यांना पाठवताना पुणे, सुपे, चाकण, इंदापूर या 12 मावळची जहागिरी आणि 36 मोकासाचा प्रदेश देऊन त्यांना पाठवताना शहाजीराजांनी त्यांना डबीर, वाक्यानवीस, सुरनीस, दादोजी कोंडदेव ऍज अ कारभारी म्हणून हे सगळे ऑफिसर सोबत पाठवले होते. याचं बेस्ट एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं की शहाजीराजांचा काय प्रभाव होता आणि त्यांच्याच काय म्हणतो आपण त्याला मार्गदर्शनाखाली कारभार चालला. 1649ला शहाजीराजांना अटक केली गेली आणि अटक केल्यानंतर तिकडे संभाजीराजांनी कंदर्पीचा किल्ला खाली करून दिला, इकडे शिवाजी महाराजांनी सिंहगड खाली करून दिला ताबडतोब, विदिन कुठल्याही प्रकारचं डिस्कशन नव्हतं. म्हणजे काय की याचा अर्थ शहाजीराजे अत्यंत महत्वाचे होते आणि शहाजीराजांच्या मार्गदर्शनाखाली ते चाललेलं होतं. आता तुम्हाला याचं एक्झाम्पल जर विजयनगरच्या साम्राज्यात बघायचं म्हटलं तर विजयनगरमध्ये पण आपल्याला लक्षात येईल की संगम डायनॅस्टी जी होती, त्याच्यानंतर सलवा तुलवा डायनॅस्टी ज्या दोन आल्यात, त्यांच्यामध्ये नरसा नायक नावाचा, त्यांच्या नरसा नायकांचे जे मुलं होते त्यांनी साम्राज्य स्थापन केलं. ते अशा काळात नरसा नायक होते की ज्या काळात त्यांना शक्य असून प्रचंड पॉवरफुल असून स्वतः गादीवर नाही बसता आलं. बरोबर. तर शहाजीराजांविषयी आपण असं म्हणूयात की ते एवढे पॉवरफुल होते की ते पण साम्राज्य निर्मिती करू शकत होते, त्यांनी चालवलीच होती निजामशाही. फक्त त्यांच्या काळातल्या परिस्थितीनुसार ते स्वतः गादीवरती नाही बसले. पण त्यांच्यानंतर त्यांचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केलं. मग ज्यांचे वडीलच एवढे ताकदवान होते त्यांना आपण वेगळे गुरु शोधण्याची काय गरज आहे? त्यांचे वडीलच आहे. त्यांची राजमुद्रा सांगते आपल्याला. शहाजीचा पुत्र शिवाजी, याचं राज्य प्रतिपतचंद्र वैरविष्णू विश्ववंदिता जे म्हणतो आपण की चंद्रकलेनुसार वाढतंय. यात स्पष्ट म्हटलं की शहाजीचा पुत्र शिवाजी हे महत्वाचं आहे. 1646 ची राजमुद्रा आहे ती. 1646 मध्ये शिवाजी महाराज हे 16 वर्षांचे होते. 16व्या वर्षी जर राजमुद्रा तयार आहे तुमच्या स्वतंत्र राज्याची, याचा अर्थ 16व्या वर्षी राज्याचा प्लॅन तयार आहे वयाच्या. मग त्यासाठी दुसऱ्या कोणी दादोजी कोंडदेवांनी मार्गदर्शन केलं, त्याच्यानंतर समर्थ रामदासांनी मार्गदर्शन केलं, याची गरज नाही. झालं असं की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य मोठं केलं. समर्थ रामदासांनी पण अध्यात्माच्या क्षेत्रात आपलं नाव केलं आणि आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्या दोघही जणांना परस्परांचा परिचय हा चांगल्या प्रकारे झाला आणि तो झालेलाच असणार आहे, कारण त्यांनी पत्र दिलीत एकमेकांना, त्याच्या संदर्भात आले. परंतु बऱ्याच ठिकाणी स्पष्ट भेटीचा उल्लेख जो आहे तो आपल्याला दिसत नाही. तुम्ही जो मागचा प्रश्न विचारला होता कादंबरी आणि याच्यातला, तर आता जर कादंबरी श्रीमान योगी तुम्ही वाचली तर श्रीमान योगी मध्ये 5-6 प्रसंग असे आहेत की ज्याच्यात शिवाजी महाराजांची आणि समर्थ रामदासांची प्रत्यक्ष भेट दाखवलेली, अलंकारिक पद्धतीने दाखवलेली, वर्णन करून. मला तेच विचारायचंय की म्हणजे आपला जो खरा इतिहास आणि आपल्यापर्यंत काही पुस्तकांच्या, कादंबऱ्यांच्या माध्यमातून, सिनेमांच्या माध्यमातून, पोवाड्यांच्या माध्यमातून, काव्यांच्या माध्यमातून पोहोचलेला इतिहास, यात नेमकं काय तफावत आहे या दोन्ही इतिहासांमध्ये? बऱ्याच मोठ्या प्रमाणात ती कारण तुम्ही एक वाक्य मला म्हणालेलं आठवतंय की तुम्ही कादंबरीतनं म्हणजे जो इतिहास तुम्ही वाचता, जो स्टोरी टेलिंग असतो, तो कादंबरीचा इतिहास आहे. खरा इतिहास तुम्ही वाचू शकत नाही, कारण त्याची भाषा खूप वृक्ष असते, ते खूप वृक्षपणे लिहिलेलं असतं. तो आपण वाचूच शकत नाही, म्हणून तो आपल्यापर्यंत हवा तसा तितका येत नाही. तर मला ते जाणून घ्यायला तुमच्याकडनं आवडेल. त्याचं एक्झाम्पल देताना समजा फरक कसा पडतो. श्रीमान योगी लिहित असताना रणजित देसाईंनी नरहर कुरुंदकरांना त्याच्या प्रस्तावनेसाठी आणि त्याच्यातलं एक वाक्य मला आवडलं की शिवाजी महाराजांना तुम्ही, मी सॉरी इंटरप्ट करते, पण मला ते वाक्य फार आवडलं की
कशाला त्यांना देवत्वाला नेऊन बसवताय तुम्ही? त्यामुळे त्याच्यातला माणूस तुम्ही ओळखत नाहीये. नाही. तो खरं तर तुम्हाला ओळखण्याची आजची काळाची गरज आहे. ही इतकं सुंदर आणि समर्पक वाक्य आहे की आज हे प्रत्येकाने खरं तर जाणून घ्यायला हवं की आपण जे छत्रपती नाही म्हटलं म्हणून जो वाद करतो त्यापेक्षा शिवाजी महाराजांमधला माणूस जर आपण जाणून घेतला तर आपल्याला खरं काळाची गरज ती तीच आहे. आपली खरी लढाई आहे लढाई आहे ऍक्च्युली. हो. तर कादंबरीमध्ये त्यांनी जेव्हा नरहर कुरुंदकरांना प्रस्तावनेसाठी पत्र लिहिलं होतं तर त्याच्यात त्यांनी जो उल्लेख केला होता की मी शिवचरित्र लिहिताना कथा, आख्यायिका, लोकप्रिय दंतकथा, इतिहास सारच घेणार आहे. याचा अर्थ ते सारं घेणार असेल तर मग जर त्या कादंबरीमध्ये जर लोकप्रिय दंतकथा, आख्यायिका ह्या पण जर ऍड झाल्यात तर मग ह्या ऍड झाल्यानंतर मग त्यांना मिळालेली तलवार ती भवानी तलवार बनते. मग भवानी तलवार तिचं नाव आधी भवानी तलवार बनतं. पुढचा कडक प्रकार म्हणजे भवानी देवीने रात्री दृष्टांत देऊन त्यांना स्वतः दिली. त्याचा पुढचा प्रकार की ह्या तलवारीने तुम्ही दुष्टांचा संहार करा असा आदेश दिला. मग हे प्रकार हळूहळू वाढ. मग त्याच्यामुळे काय होतं की कादंबरीतनं आणि ऍक्च्युअल साहित्य इतिहासामध्ये मोठ्या प्रमाणात फरक पडतो. त्यामुळे कादंबरीकाराला हे भान असलं पाहिजे की आपण त्याच्यातला जो काही तफावत आहे ती कमीत कमी असावी. काय कलात्मकता त्यांनी केली पाहिजे कारण त्याशिवाय योग्य प्रकारे चरित्र पोचत पण नाही. सामान्य माणसाला समजून सांगण्याकरता कलात्मकतेची, सृजनशीलतेची गरज असते. परंतु ती जर अजेंडा घेऊन जर ते काम केलं गेलं, मी आधी ठरवणार की शिवाजी मला काय पोर्ट्रे करायचे आहेत महाराज आणि नंतर मी लिखाणाला सुरुवात करणार, तर मग त्याची अडचण निर्माण होऊ शकते. तर त्या श्रीमान योगीमध्ये समर्थ रामदासांची शिवाजी महाराजांची 5-6 वेळा भेट झालेली दाखवलेली. इव्हन नुसती नाही दाखवलेली की ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराज हे युवराज असताना दिलेर खानाकडे ते त्यांना सामील झाले, याच्याविषयी पण आपल्याकडे ते का झाले याच्याविषयी आपल्याकडे ऑफिशियल जास्ती माहिती नाहीये. पुन्हा त्याच्याविषयी थेरीज आहेत. पण त्यावेळेला तुम्ही असं बघू शकता की औरंगजेबाचा शहजादा अकबर सुद्धा राजपुतांकडे जाऊन मिळाला होता. म्हणजे युवराज जे काही असतात ते थोडं राजपदावरती असल्यानंतर बऱ्याचदा इतिहासामध्ये असं दिसतं की आपल्याला ते अशा पद्धतीचं वर्तन आपल्याला दिसतं. तर ते केल्यानंतर त्यांनी त्याच्यात दाखवताना असं दाखवलंय की समर्थ रामदासांनी शिवाजी महाराज जे दुःखी कष्टी असताना त्यांना खूप मोठा उपदेश केलेला आहे राज्यधर्माचा. आणि मग महाराज पुन्हा एकदा इन्स्पायर झालेत आणि पुन्हा एकदा त्यांनी मरगळ झटकून कामाला सुरुवात केलेली या पद्धतीची ती मांडणी आहे. आता त्या मांडणीवर जर विश्वास ठेवायचा म्हटला तर एखाद्या सामान्य व्यक्तीला तर हे कन्फर्म होऊ शकतं की हे समर्थ रामदासांच्या मार्गदर्शनानेच निर्माण झालेलं राज्य, पदोपदी त्यांचं मार्गदर्शन लाभत राहिलेलं होतं आणि त्यांनीच तो मार्ग आखून दिला होता. पण मग इतिहासामध्ये पाहताना आपल्याला तसा आपल्याला उद्देश सापडत नाही. इव्हन नरहर कुरुंदकरांनी त्या प्रस्तावनेमध्ये म्हणताना एक दाखला पण दिला होता की काही नंतरच्या काळातल्या रामदासी बखरी, ज्याला आपण बखर म्हणतो, तर त्या इतक्या अलंकारिक असतात तर त्यात पण त्या काही समकालीन असल्या तर ठीक पण आहे थोड्या, तर नंतरच्या काळामधल्या त्याच्यामध्ये अत्यंत काय म्हणतो आपण त्याला अनैतिहासिक बाबी या अलंकारिक पद्धतीने सांगितल्या. तर त्याच्यात पण एक स्टोरी अशी की समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांची एकदा परीक्षा पाळण्यासाठी त्यांना आपली एक स्त्री शृंगारून पाठवायला सांगितली आणि महाराज पण एवढे स्वामी भक्त की त्यांनी पण एक आपली स्त्री शृंगारून पाठवली. मग महाराज समर्थ रामदासांनी त्यांच्या भक्तीने खुश होऊन तिला पुन्हा एकदा मानाने परत पाठवणी केली. आता अशी कहाणी सांगणारा तर एक मूर्ख, विश्वास ठेवणारे त्याच्यापेक्षा शतपट मूर्ख असं नरहर कुरुंदकरांनी त्याच्यामध्ये मेन्शन केले. याच्यामुळे आपण जे राज ठाकरे साहेबांनी सांगितलं की आपण एका प्रचंड शूर व्यक्तीच्या शौर्याला कमतरता आणतो आणि एका प्रचंड विद्वान व्यक्तीच्या विद्वत्तेला पण कमतरता आणतो. मला एक आणखीन जाणून घ्यायचंय, म्हणजे आपण महाराजांना श्रीमंत योगी म्हणतो. आता श्रीमंत आणि योगी हे दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत, वेगवेगळा अर्थ आहे त्यांचा, विरोधाभासी शब्द आहेत. आणि योगी या शब्दाचा एक अर्थ असाही होतो की स्पिरिच्युअल, अध्यात्माशी जोडला जातो. महाराजांचं अध्यात्माशी एकंदरीत किती कनेक्शन होतं याबद्दल काही लिहिलं गेलंय का कुठे? ऍक्च्युअली श्रीमंत योगी हा शब्द, आता तुम्ही भवानी मातेचा एक दृष्टांताचा उल्लेख केलात आणि एकंदरीत श्रीमंत योगी हा शब्द तसा समर्थ रामदासांनी वापरलेला शब्द आहे आणि तोच शब्द रणजित देसाईंनी आपल्या श्रीमान योगी कादंबरीच्या टायटल म्हणून घेतला आणि तो पॉप्युलर शब्द आहे की एक असा व्यक्ती की ज्याला आपण म्हणूयात की जो राजा आहे परंतु तरी सुद्धा तो त्याच्यापासून अलिप्त आहे. म्हणजे ते स्वतः राजे आहेत, मग त्यांनी ते राजाने जसं वागलं पाहिजे, ज्या पद्धतीने भौतिक गोष्टींवरती त्यांनी लक्ष ठेवून त्यांनी केला पाहिजे, तसं न करता त्यांनी राज्य साधनाची केली लगबग, त्यांनी राज्यावरतीच फोकस केला.
2 वेळा सुरत लुटल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडे जे काही प्रचंड मोठ्या प्रमाणात धन प्राप्ती झाली तरी त्याच्यावरनं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला प्रचंड मोठा महाल असं काही पाहायला भेटत नाही. त्यांनी ते सगळे पैसे पुन्हा पुन्हा किल्ल्यांवर खर्च केले. बरोबर. त्यांनी जिंजीच्या किल्ल्याची पूर्ण तटबंदी पाडून पुन्हा उभी केली. नवे किल्ले बांधले सिंधुदुर्ग सारखे. जंजिरा ताब्यात मिळत नाही तर सिंधुदुर्ग बांधला. वेगवेगळे किल्ले बांधले, पुन्हा नव्याने उभारणी केली. तर ते जे काही त्यांना धनप्राप्ती होत असे ती ते राज्याच्या कामी लावत होते. राज्यासाठी सैन्य, राज्यासाठीचे किल्ले, राज्याचं प्रशासन याच्यात त्यांनी तो खर्च केला. मग प्रचंड मोठ्या धनलक्ष्मीमध्ये असताना सुद्धा त्याचा आस न बाळगून जनतेच्या कल्याणासाठी काम करणारा व्यक्ती हा योगी पदालाच प्राप्त होतो. शेवटी काय असते की त्याच्यात आध्यात्मिक अँगल, आपण काही तपश्चर्या आपल्याला बाहेर जाऊन करायची असते अशातलाच भाग. इव्हन समर्थ रामदासांनी सुद्धा ते त्या ठिकाणी मेन्शन केले दासबोधामध्ये की जर ज्याला संसारामध्ये ज्याला जमलेलं नाही त्याला परमार्थ काय जमणार आहे. बरोबर. ज्याला व्यवहार आला नाही त्याला तो अध्यात्मामध्ये पण तो अपयशीच ठरणार आहे. बरोबर. तर मग ते असे योगी की जे संसारात होते परंतु त्यांना संसारामधल्या भौतिक गोष्टींचा वारा लागला नाही. श्रीमंत होते परंतु त्यांनी त्या श्रीमंतीचा स्वतःसाठी लाभ घेतला नाही, जनतेसाठी घेतला, म्हणून ते त्याला आपण योगी म्हणूयात. आणि तुम्ही जो अध्यात्माचा प्रश्न म्हटला की ते मध्ययुगामधले एक हिंदू राजे होते की ज्यांचा धर्मावरती विश्वास होता. ते धार्मिक पण होते पण धर्म भोळे नव्हते. त्यांनी वेगवेगळ्या आपल्याला उदाहरणं आपल्याला सापडतात. त्यांनी जी काही बेसिक जी कन्सेप्टच मांडली की हे राज्य कोणाचं आहे, श्रींचं राज्य आहे. स्वराज्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे कोणाचं राज्य, श्रींचं राज्य. वास्तविक शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाची काही गरज नव्हती, ते जनतेच्या मनात होते. बरोबर. तरी सुद्धा त्यांनी राज्याभिषेक का केला, कारण ते तुम्हाला दाखवते की ही गादी असणार आहे इथनं पुढे. बरोबर. तुम्हाला लढायचंय ह्या एका कॉन्सेप्टसाठी, या सिम्बॉलसाठी. माणसं येतील जातील, मग ही किती जबरदस्त कन्सेप्ट की त्यांनी ती गादी तयार केली. मग नंतर जनता याच्यासाठी लढली, गादीसाठी, आणि जवळपास 27 वर्ष लढली. तर जागोजागी तुम्हाला रेफरन्सेस सापडतात की शिवाजी महाराजांच्या धार्मिकपणाचे. राज्याभिषेकाच्या वेळेला तुम्हाला रेफरन्स सापडतो की त्यांनी गागा भट्टांना जेव्हा राज्याभिषेक केला परंतु त्याच्यानंतरच्या 13 दिवसांमध्ये राजमाता जिजाऊ वारल्यात. त्याच्यानंतर हंबीरराव मोहितेचं निधन झालं. त्यांच्या एक पत्नींपैकी एक पत्नी वारल्यात. मग म्हणजे एक राणी वारल्यात. मग त्याच्यामुळे काय झालं की एक निश्चलपुरी गोसावी होते, त्यांनी येऊन सांगितलं की जो गागा भट्टांनी केला त्याच्यामुळे थोडे दोष राहिलेत, मग आपल्याला परत एकदा करावं लागेल. ते म्हटले ठीक आहे, पुन्हा एकदा करूयात. मग पुन्हा एकदा एक तो राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने केला गेला. याचा अर्थ काय की ते जनमानसामध्ये जे सामान्य समज आहेत की जे गरजेचे आहेत ते त्याला ते मान्यता देत होते, पण याचा अर्थ ते अतिशय धार्मिक होते अशातला भाग नाही. याचं बेस्ट एक्झाम्पल आपल्याला दिसतं की अष्टप्रधान मंडळापैकी 8 प्रधान, त्यांचे अष्टप्रधान मंडळापैकी फक्त 2 व्यक्ती की ज्यांना आपण पंडितराव आणि न्यायाधीश म्हणजे धार्मिक काम करणारा मंत्री आणि न्यायदान करणारे मंत्री, हे 2 मंत्री वगळता उरलेल्या 6च्या 6 मंत्र्यांना हे कंपल्सरी होतं की तुम्ही युद्धामध्ये भाग घेतला पाहिजे आणि तुम्ही लढ्यांमध्ये भाग घेऊन मोहिमा तुम्हाला दिल्या जातील. पेशव्यांना दिली जाईल, सुमंतांना दिली जाईल, डबीरांना दिली जाईल, सगळ्यांना दिली जातील. आपल्याला लक्षात येईल की मोरोपंत पिंगळे आणि अण्णाजी दत्तो यांनी खूप मोहिमा केलेल्या आहेत. आता वास्तविक हे दोघं ब्राह्मण आणि त्याच्यामध्ये त्यांनी बरेच पराक्रम गाजवलेत. मग जर त्या काळाच्या हिशोबानुसार तुम्ही विचार केला की 16 ओवळ्याची कारभार, स्नान संध्या संस्कार या सगळ्यांचा जर तुम्ही विचार केला तर ते कसं पॉसिबल होतं. बरोबर. बाहेर जायचं, लढायचं, त्याच्यामध्ये तुमचे कोणतेच प्रोटोकॉल पाळले जाणार. याचा अर्थ त्यांनी ह्या सगळ्या प्रोटोकॉलवरनं लोकांना वर उचललं, ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्वसामान्य एखाद्या बहुजन समाजामधल्या व्यक्तीला सुद्धा जबाबदाऱ्या मिळाल्यात, ज्यांच्यामध्ये जिवाजी महाला असतील, त्याच्यानंतर शिवा काशीदजी असतील, अशा लोकांना पण जबाबदाऱ्या मिळाल्या. मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तोंना पण मिळाल्यात. मग त्याच्या अँगलने तुम्हाला इक्वॅलिटी झालेली दिसते. मग ते जे मराठा हा जो शब्द आहे तो शब्द त्यांनी अशा पद्धतीने पॉप्युलर केला की जाती व्यवस्थेला एका वेगळ्या अँगलने त्यांनी डायल्यूट केलं. बरोबर. की जी रिजिड होती. म्हणजे मराठे आडनावाचे तुम्हाला ब्राह्मणांमध्ये पण मराठे आडनाव दिसतील. त्याच्यानंतर मराठे तर मराठे आहेतच, क्षत्रियांमध्ये जे काही वर्णाश्रम व्यवस्थेचा जर आपण विचार केला, बहुजनांमध्ये पण ते पण स्वतःला मराठे, म्हणजे पूर्ण महाराष्ट्र स्वतःला मराठा समजणार. बरोबर. मग ह्या अँगलने सगळी इक्वल पातळीवरती आली की सिम्बॉलिकली वागण्यात पण आलेत. मराठा साम्राज्य निर्माण, त्याला मराठा साम्राज्य म्हणतात. ते काय ब्राह्मण साम्राज्य नव्हतं किंवा क्षत्रिय साम्राज्य नव्हतं.
मराठ्यांनी स्थापन केलं. मग मराठ्यांमध्ये कोण आहेत? सगळेच 18 पगड जातीचे लोक. बरोबर मग हे करणं म्हणजे ते धार्मिकतेला धरून चालत होते का, हे त्याचं दुसरं उत्तर झालं. बरोबर जर धार्मिकतेला, त्या काळाच्या धार्मिकतेला ते धरून चालत असते, तर मग जाती व्यवस्थांपासून बाकीच्या गोष्टी त्यांना त्या अतिशय रिजिडली पाळल्या असत्या. कारण आधीच्या मग स्कोप नव्हता. मग तुम्हाला लक्षात येईल की नंतरच्या काळात काही मराठा सरदारांनी, की जे नंतर राजे कन्वर्ट झाले, जेव्हा पेशव्यांच्या काळामध्ये भरपूर लोक स्वतंत्र झाले, त्यांनी एक वेळ शिवाजी महाराजांचं नाव घेणं बंद केलं सर, पण पेशव्यांनी घेणं ते सोडलं नाही. ऑलवेज छत्रपती त्यांनी कायम ठेवला. त्याच्यामागची पॉलिटिकल कंपल्शन वगळता दुसरी एक गोष्ट ही पण आहे की जर शिवाजी महाराजांनी त्यांना मोहिमांची संधी दिली नसती, तर त्याच्या अगोदर ब्राह्मण वर्णाची मंडळी जी होती ती सगळी कारभार करण्यामध्येच होती. त्या शिवाजी महाराजांनी जे विजन टाकलं, पुढे मांडलं, की त्याच्यातनं पुढे बाजीराव पेशव्यांना मोहिमा करून पूर्ण भारत गाजवण्याची संधी मिळाली. हे आधी पॉलिसी डिसाईड झाली, त्याच्यामुळे एक्झिक्युशनला स्कोप मिळाला पुढच्या जनतेला. बरोबर. मग त्याच्यातनं एक दुसरा वाद पण जो उभा राहिला होता की शिवाजी महाराज तो आता मला तुम्ही पेशव्यांचा उल्लेख केला म्हणून मला इथे विचारते की जैन मुनी यांनी म्हटलंय की पेशवे खरे लढले आणि शिवाजी महाराजांना क्रेडिट मिळालं. हे काय आहे? ते पण एक बागेश्वर जे धामचे जे धीरेंद्र शास्त्री होते त्यांच्या वादाच्या नंतर हा वाद पेटलेला असतानाच एका जैन मुनींनी हे विधान केलं की शिवाजी पेशवे खरे लढलेत, बाजीराव पेशवे पराक्रमी होते. बऱ्याचदा ही मांडणी अशी करताना तुम्हाला ते पुन्हा एकदा की ज्याला आपला माणूस कोणाला म्हणून घ्यायचं, तो आपल्या माणसाला एकदम चांगलं म्हणणार, मग दुसऱ्याला काहीतरी कमी करण्याचा प्रयत्न करणार. त्यातला हा प्रकार होता की जरी तुम्ही हिस्टॉरिकली पण जरी पाहायला घेतलं, समजा कंपॅरिझन दोन वेगवेगळ्या काळांमधल्या दोन ऐतिहासिक व्यक्तिमत्वांची होऊ शकत नाही, पण जरी तुम्ही त्यांच्या पराक्रमाची थोडी तुलना करण्याचं जर ठरवलंच की कोणाच्या पुढे काय समस्या होत्या आणि काय नव्हत्या, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले जे पण तुम्हाला सरदार दिसतील त्यांच्यावर आक्रमण करणे सगळे कसलेले सरदार होते. म्हणजे रावण प्रचंड ताकदीचा असले तरच प्रभू श्रीरामचंद्रांना महत्व प्राप्त होऊ शकतं. तर ते विलन पॉवरफुल असावाच लागतो, आणि ते होतेच. म्हणजे अफजल खान हा प्रचंड ताकदवान व्यक्तिमत्व होता, सिद्दी जोहर प्रचंड ताकदवान होता, शाहिस्ते खान प्रचंड ताकदवान होता. त्याने तिकडे जाऊन खूप पराक्रम गाजवला आसाममध्ये, पण त्याला इकडे नाही काही करता आलं. सिद्दी जोहर कसलेला होता स्वतः. बरंच शिवाजी महाराजांचं क्रेडिट याच्यात पण होतं की ते त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता, तुम्ही हे लक्षात घ्या, औरंगजेबाच्या विरोधामध्ये स्वतः औरंगजेब जो भारतातल्या त्यावेळेचा सगळ्यात कसलेला सेनापती, कपटनीतीमधला तज्ञ, फूट पाडण्यामधला तो तज्ञ, त्याच्यानंतर मुत्सद्देगिरी मधला तज्ञ, सगळे गुण त्याच्यामध्ये होते. प्लस तो कुठल्याही प्रकारच्या, यालाच आपण एक वेगळ्या अँगलने म्हटलं की त्याला सुद्धा आलमगीर जिंदापीर म्हटलं जायचं मुस्लिम धर्माच्या अँगलने जर विचार केला की तोही कुठल्या भौतिक गोष्टींपासून लांब, त्यालाही स्टेट, त्याचं राज्य हे जास्त महत्वाचं होतं, ते कॉन्सन्ट्रेट होता. मग याचा अर्थ तोही कॉन्सन्ट्रेटेड होता राज्य जिंकण्याकरता. असा ताकदवान व्यक्ती आपली सगळी ताकद घेऊन 27 वर्ष महाराष्ट्रात राहिला, पण तो जिंकू शकला नाही. हे कोणाचे लोक होते? शिवाजी महाराजांचे लोक होते. ते मुघलांना पूर्णपणे वीक केलं त्यांनी. म्हणजे त्यावेळेला औरंगजेबाच्या राज्यामध्ये 22 सुबे होते. त्याच्यानंतर त्याने आधी 5-6 वर्ष प्रयत्न केला स्वराज्य जिंकण्याचा, मग ते शक्य झालं नाही संभाजी महाराजांमुळे. मग त्यांनी एका वर्षी 1686 ला आदिलशाही आणि 1687 ला कुतुबशाही जिंकली. एका वर्षात पुन्हा एकदा स्वराज्य जिंकण्याचा प्रयत्न केला, तरी 2-3 वर्ष ते शक्य झालं नाही. मग संभाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना त्यांनी धोक्याने पकडलं. मग त्यांना त्यात तो ह्या मानसिकतेत होता, आणि ती मध्ययुगानुसार त्याची मानसिकता बरोबर पण होती. राजा गेला, राज्य गेलं, बरोबर, राजधानी जिंकली, खजिना ताब्यात आला, राजाला पकडून मारून टाकलं, छत्रपतींना लँड आपल्या ताब्यात आलेली आहे. याचा अर्थ मध्ययुगाच्या हिशोबानुसार जिंकलं की, पण नाही जिंकला तो. त्याच्या हिशोबानुसार तो क्रायटेरियानुसार जिंकला होता. मग त्या काळानुसार सगळे लोक त्याच्या विरोधामध्ये लढायला उभे राहिलेत. आता आपण येऊ बाजीराव पेशव्यांच्या काळात. हे लढल्यानंतर मराठे जे ताकदवान झालेत, 1707 मध्ये औरंगजेब मेल्यानंतर 1720 पर्यंत पुन्हा वीक, 1720 पर्यंत 1-2 थोडे बरे राजपुत्र बसलेत मुघलांमध्ये. त्याच्यानंतर एक वीक राजपुत्रांची रांगच्या रांग सुरू झाली की जी थेट बहादूर शाह जफर पर्यंत येऊन थांबली. अशा वीक राजपुत्रांच्या कार्यकाळामध्ये 1720 मध्ये बाजीराव पेशवे गादीवर बसलेत, आणि 1740 पर्यंत त्यांनी लढाई लढली आहे मुघलांच्या वीक बादशहांच्या हाताखाली असणाऱ्या परस्परांशी भांडणाऱ्या सरदारांमध्ये. बरोबर. त्यातला त्यात निजाम पॉवरफुल होता, बाकीचे लोक होते. जर तुलना करायची म्हटली की स्वतः औरंगजेबाविरुद्ध लढणारी महाराजांची जनता, मग याच्याने काही बाजीराव पेशव्यांचं महत्व कमी होत नाही. पण जर तुम्हाला करायचं तर हे काम
हा चमत्कार आहे बरोबर. एका अँगलने. आणि हे काम झालं म्हणून मराठा हे राज्य हे साम्राज्यात कन्वर्ट होऊ शकलं. म्हणजे बाजीरावांना तो पराक्रम करता आला कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी ते राज्य निर्मिती करता तो कारभार केला होता. यात अजून एक महत्वाची गोष्ट अशी लक्षात येते की हा विषय इतका इंटरेस्टिंग आहे की औरंगजेबाच्या काळात मध्ये औरंगजेब दख्खनला सुभेदार होता. शहाजहानच्या काळामध्ये काबुल कंधार जिंकण्याचे प्रयत्न औरंगजेब तिकडे पण गेला होता, त्याला पाठवलं होतं, त्याला शक्य नाही झालं. मग तिकडे जिंकण्याचे प्रयत्न सोडून द्यावे लागले. मग त्यांनी वायव्य सीमा ही सोडून दिली की आपण जिंकू शकत नाही. ते शांत बसले की आपल्याला कंधार जिंकता येत नाही. बरोबर. ईशान्येकडे अहोम राज्य होतं, त्यांना पण बऱ्याचदा जिंकण्याचा प्रयत्न केला. तो पण प्रयत्न एका सर्टन लेवल नंतर सोडून देण्यात आला. याचा अर्थ मुघल प्रॅक्टिकल होते की या 2 ठिकाणी आपल्याला यश मिळत नाही. बरं, या 2 ठिकाणचं यश मिळत नाही म्हटल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे तसं तुलनेने जॉग्राफिकली छोटं होतं. इथे त्याने आपला इगो एवढा काय इश्यू केला असं की याला बगल देऊन तुम्ही विजापूरची आदिलशाही कुतुबशाही जिंकू शकत होते, तरी त्याने प्रचंड प्रयत्न केले जिंकण्याकरता. आपल्या आयुष्याची 27 वर्ष घातली. बरं, हेच अँगल आपण मराठा साम्राज्याकडनं पण कन्सिडर करू. शिवाजी महाराजांचं पूर्ण 50 वर्षाच्या जीवनामधलं त्यांचा राज्य निर्मितीचा कालखंड हा 30 ते 35 वर्षांचा आहे. मग 30 ते 35 वर्ष म्हणजे एखादा 60-70 वर्षाचा माणूस असेल तर त्याने 30-35 वर्ष ते पूर्ण पाहिलेले असतील. म्हणजे त्याने वतनदारांचा काळ पाहिलेला होता की ज्याच्यात वतनदार येतात, अत्याचार करतात, राजा बदलत असतो, काही घेणं देणं नसणारा काळ त्याने पाहिलेला. अचानक स्वराज्य निर्माण झालेलं पाहिलेलं. तर त्याच्यानंतर स्वराज्य निर्माण झाल्यानंतर पण महाराष्ट्रातल्या जनतेने किंवा सरदारांनी हे जरी ठरवलं असतं की ठीक आहे, राजा आला, आपल्याला पुन्हा एकदा मुघलांच्या याच्यात काय आता पुन्हा तेच वतनदारी, पुन्हा सरदार आपले मागच्या वेळेसारखं पुन्हा एकदा झालं, तर यांनी पण ते इगोला घेतलं. याला इगो हा शब्द नाही वापरतात, राष्ट्र निर्मिती करता ध्येयवादासाठी ते घेतलं. त्याने इगोला घेतलं. महाराष्ट्रातल्या जनतेने पण ते सिरियसली घेतलं. म्हणजे 2 लढ्यांनी तसं वास्तविक त्यांनी का लढावं हा एक प्रश्नच होता. बरोबर. कारण त्यांच्यासाठी सॉफ्ट टार्गेट हे विजापूरची आदिलशाही कुतुबशाही होते, एका वर्षात सॉल्व्ह झाले. खाली साऊथ मध्ये हा एक भाग जो डोंगर दऱ्याचा होता तो बाजूला राहिला असता की. बरोबर. पण नाही, हिंदू पदपातशाही नावाची एक सिम्बॉलिक संस्था स्थापन झाली. आता हे जे काही राज्य आहे या पद्धतीचं पीपल्स, ज्याला आपण स्टेट म्हणतो, लोकांचं राज्य, ही कन्सेप्ट जर सगळीकडे तशी निर्माण झाली तर ती धोकादायक आहे. त्याच्यामुळे ही कन्सेप्ट मुळापासून उखडली पाहिजे म्हणून त्यांनी ते सिरियसली घेतलं. आणि जनतेने पण हे जे काही नवं झालेलं आहे हे परत होऊ शकत नाही म्हणून जनतेने पण त्याला तेवढ्याच गंभीरपणाने घेतलेलं आहे. मला जैन मुनींचा अजून एक मुद्दा होता की महाराणी ताराबाई या जैन होत्या. तर हे काय नेमकं, म्हणजे आता हा एक नवीनच मुद्दा आहे प्रकारे. ते काय होतं की काही वेळेला आपल्याकडे बऱ्याचदा असे संत महात्मे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता सध्या आहेतच. आणि त्यांनी अध्यात्मावर एक तर ते ऍक्च्युली बऱ्याचदा असं पण निदर्शनास येतं की अध्यात्मावर पण एक सर्टन अभ्यास केल्यानंतर बोललं गेलं पाहिजे. तर ते तर इतिहासावर बोलतात. बरोबर. आणि जैन धर्माच्या बाबतीमध्ये बऱ्याचदा जैन धर्माचा असं स्वतःच्या मान्यता आहेत की जैन धर्म हा खूप पुरातन आहे. म्हणजे असं बुद्धिझम सारखं त्यांचं की बुद्धांपासून पुढे सुरू झाला असं नाही. महावीरांना सुद्धा, वर्धमान महावीरांना सुद्धा ते 24वे तीर्थंकर समजतात. म्हणजे त्यांचे आधी तीर्थंकर होते, त्याच्याही आधी हे तर तीर्थंकरांचा इतिहास आहे. तर बऱ्याचदा तर असे पण रेफरन्सेस दिसतात की हडप्पा संस्कृतीमध्ये पण जैन धर्माचा कारभार होता वगैरे असे पण क्लेम्स केले जातात. मग ते जैन धर्म सगळीकडे होता असं ते कन्सिडर केलं जातं. त्यातनं काही हे अशा पद्धतीचे डायलॉग हे वापरले जातात. त्याला काही म्हणजे त्याच्याविषयी डिस्कस करणं सुद्धा मुळात चुकीचं आहे. काच बोलणार आहे आपण त्याला, ते का असं म्हणू शकतील. त्यांनी म्हणजे ज्यांचा इतिहासावरती अभ्यास नाही अशा मुलींनी इतिहासावरती बोललेलं टाळलं पाहिजे. अध्यात्मावर पण अभ्यास नसेल तर अध्यात्मावरती पण कमी बोललेलं पाहिजे. कारण मग त्यातनं पण आपल्याला माहिती करून घेतली पाहिजे. बरं, एनसीईआरटी पुस्तकामधनं मराठा साम्राज्याचा नकाशा काढून टाकलाय, तर ह्याच्याविषयी मला ऐकायला एकूणच मला गेला जो काही आठवडे 2 आठवडे जे काही कॉन्ट्रोवर्सी चालल्या तर मुख्य कॉन्ट्रोवर्सी तर ही आहे. कॉन्ट्रोवर्सी म्हणण्यापेक्षा मुख्य मुद्दा हा आहे, त्याचं लक्ष विचलित करण्याकरता हे सगळं चाललंय की काय असा भास निर्माण होतो असं वाटतंय की मराठा साम्राज्य, एनसीईआरटीचे नवीन पुस्तकं जे आले होते ज्यांच्यामध्ये मराठा साम्राज्य संपूर्ण भारतात दाखवलं गेलं होतं. मग राजपुतांमधल्या बऱ्याचशा राजघराण्यांनी त्याच्यावरती ऑब्जेक्शन उचललं की असं नव्हतंच, आम्ही कधी मराठ्यांच्या हाताखाली होतो, काही संबंधच येत नाही, आमचं राज्य होतं, आम्ही नव्हतोच. बऱ्याच लोकांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन उचलले. काही राजकीय दबावपोटी असेल किंवा कुठल्याही दबावपोटी असेल तर मराठा साम्राज्याचं रिवाइज एनसीईआरटी मध्ये तो मॅप जो आहे की ज्याच्यामध्ये संपूर्ण भारत हा मराठ्यांच्या ताब्यामध्ये जो दाखवला जातो तो त्यांनी गाळला. वास्तविक आपल्या राजकीय नेत्यांनी या मुद्द्यावरती भांडणं अपेक्षित आहे.
परंतु त्या मुद्द्यावरती भांडणं कितपत शक्य आहे का नाही राजकीय दबावापोटी, किंवा त्याच्यावरती काय त्याच्या मागे बॅकग्राऊंड आहेत आपल्याला त्याची जास्त आयडिया नाही. त्यामुळे हे इतर विषयांवरती भांडणं चाललंय की काय असा प्रश्न निर्माण होण्याला दाट शंका आहे. खरी लढाई ती आहे की मराठा साम्राज्याचा जो नकाशा आहे तो खरा नकाशा आला पाहिजे. पण आणि हे राजकारण काय म्हणजे का कोण करते, आता कशासाठी करते? मग प्रत्येकाच्या, आता जसं हल्दीघाटीच्या लढाईवरती झालं की हल्दीघाटीची लढाई महाराणा प्रतापांनी जिंकली होती. आता कोणताही लढाई जिंकणे याचा अर्थ असतो की त्या लढाईचं काहीतरी कन्क्लुजन झालं, समोरचा हरला, तो माघारी गेला, आपल्याला काहीतरी प्रदेश मिळाला किंवा आपला प्रदेश आपल्याकडे राहिला. तर मग त्याच्या हल्दीघाटीच्या लढाईनंतर महाराणा प्रतापांना जंगलामध्येच चावंड येथे राजधानी स्थापन करून राहावं लागलं. चित्तोडचा किल्ला मुघलांकडेच होता, स्टेटस को मेंटेन झाला. पण मग इतिहासाची तोडमरोड करून ती जिंकली. ती अनिर्णित लढाई होती, असंही नाही की महाराणा प्रताप हारले होते. जी अनिर्णित होती तिला जिंकणे म्हणणार. जे मराठा साम्राज्याचा शिंदेच्या हाताखाली पूर्ण राजपुताना होता. नुसतं मराठा साम्राज्याकडे, मराठा साम्राज्याचे सरदार शिंदे यांच्या हाताखाली पूर्णपणे राजपुतानाचे लोक होते. इव्हन त्याच्यातल्या अजून इंटरेस्टिंग स्टोरीज तर अशा पण आहेत की शिंदे आणि होळकरांचा खूप जाच होता आणि त्यांच्यापैकी बऱ्याचशा राजपुतानातल्या राजांनी, त्याच्यातल्या एका राजाचा किस्सा आहे की त्यांनी यांच्या त्रासापैकी काहीतरी नाग डसवून आत्महत्या वगैरे केलेली, अशा काही किस्से आहेत. ते पण पुन्हा एकदा आख्यायिकन टाईप मध्ये आहे. तर एवढं मराठा साम्राज्य पॉवरफुल होतं. इकडे पण होतं, काय म्हणतो आपण त्याला, ओरिसाकडे आणि त्यांच्याकडे पण होतं, सगळीकडेच ते पसरलेले होते. मग ते दाखवणं म्हणजे मराठा साम्राज्याचा प्रभाव दाखवणे पूर्णपणे. जर तुम्ही त्यांना ट्रिब्यूट देत असाल, तुम्ही जर त्यांच्या एका व्यक्तीच्या हाताखाली असाल कामाला, कारण तुम्ही लक्षात घ्या की 1818च्या लढाईमध्ये शिंदे जेव्हा प्रॉपर फायनली हरलेत, 1802च्या लढाईमध्ये पण हरलेत आणि 1818 फायनल मराठा साम्राज्य संपलं. तर 1802 ते 1805 मधलं जे द्वितीय अँग्लो मराठा युद्ध आहे, ज्याच्यात जेव्हा शिंदे फायनली हरलेत, तेव्हा राजपुताना हा इंग्रजांकडे ट्रान्सफर झाला. मग इंग्रजांनी पुन्हा एकदा करार केले. याचा अर्थ काय, तो मराठ्यांकडे होता, इंग्रजांकडे कसा ट्रान्सफर होईल आणि इंग्रजांना करार करायला संधी कशी मिळेल? शिंदे हरल्यामुळे राजपुताना हरला. राजपुताना स्वतंत्र नाही हरलाय, बरोबर. शिंदे हरलेत, राजपुताना हरला. मग प्रत्येकाशी वेगवेगळे करार केले इंग्रजांनी तिथून पुढे की आता काय करायचं. याचा अर्थ तो प्रभाव होताच, याचा अर्थ तो नकाशा राहिलाच पाहिजे. मराठ्यांनी तो पराक्रम गाजवलेला आहे. कोणत्याही इतर राज्याला, म्हणजे जर आपण आपले मराठी म्हणून जर अभिमानास्पद बोलायचं ठरवलं, तर इतर कुठल्याही राज्याला दिल्लीच्या तख्तावरती कंट्रोल करणे, ते तख्त राखणे, त्या तख्ताच्या संरक्षणासाठी आपलं बलिदान करणे, असल्या कोणत्याही प्रकारचं भाग्य किंवा ती पॉवर हे असं कोणालाही लाभलेलं नाही कुठल्याही राज्याला. म्हणून आचार्यात्र्यांनी ते संयुक्त मराठा चळवळीमध्ये वाक्य वापरलं होतं की इतर राज्यांना भूगोल आहे, फक्त महाराष्ट्राला इतिहास आहे. मला एक प्रश्न आमच्या टीम मधनं आलाय की महाराजांचं, म्हणजे आता हे मीही ऐकून आहे की महाराजांचं अस्थि विसर्जन अजून झालं नाही असंही बोललं जाते. तर ते का नाही झालंय किंवा ते झालंय का, तर ते काय, त्याच्या मागे काय नेमकं काय आख्यायिका काही अजून आहे का, किंवा काय सत्य? आता महाराजांच्या मृत्यूच्या प्रसंगी त्यावेळेला रायगडावरचं पण बरंचसं पॉलिटिक्स चाललेलं होतं. संभाजी महाराज त्यावेळेला पन्हाळगडावर होते. तर त्यावेळेला त्यांनी जसं नरहर कुरुंदकरांनी त्या प्रस्तावनेमध्ये एक्सप्लेन करण्यात केलेलं आहे इतिहासकारांच्या दाखल्यांवरनं, की तो घाईगर्दीमध्ये त्यांना दरबागणी देण्यात, तो म्हणजे घाईगर्दीमध्ये त्यांना बडागणी देण्यात आला होता असं म्हटलं गेलेलं आहे रायगडावरती. आणि संभाजी महाराज तेव्हा प्रेझेंट नव्हते, पण नंतर संभाजी महाराजांनी सागर संगीत पद्धतीने, ज्याला आपण म्हणतो, सर्व विधी हे पार पाडलेत. त्यांना दरबाला अग्नी देऊन वगैरे, असं म्हणणं की त्यांना अस्थि विसर्जन झालं नाही वगैरे हे सगळं, कारण त्यावेळेला इतकं कॉम्प्लिकेटेड ते राजकीय स्वरूप होतं त्या गोष्टीला, कारण सत्ता कोणाकडे जाणार त्याची ते लढाई चालली होती. यात पण इंटरेस्टिंग, आपल्याला ह्या कॉन्ट्रोवर्सीत जाण्यापेक्षा आपण हे पाहणं जास्त अजून गरजेचं आहे की ज्याला आपण हंबीरराव मोहिते म्हणतो, हंबीरराव मोहिते यांनी सरनौबत जे होते सेनापती, त्यांनी आपल्या सख्या बाच्याला गादीवर बसवणं असं त्यांना गृहीत धरलेलं असताना सुद्धा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे पुत्र संभाजी महाराजांना गादीवर बसवलं. म्हणजे शिवाजी महाराजांनी काय लेवलची लोक तयार केली असतील की ज्यांनी स्वतःचा सख्खा बाचा, यांनी ते नॅचरली कन्सिडर केलं होतं की राजा महाराजांना ते समर्थन देणार, मामा कुठं जाणार, पण त्यांनी कोणाला समर्थन दिलं? संभाजी महाराजांना. मग ही लोक तयार करणे हे खरा चमत्कार आहे. चमत्कार हा नाहीये की शिवाजी महाराज पन्हाळ्यावरनं विशाळगडापर्यंत पोहोचले. चमत्कार हा आहे की 300 बांधल सैनिकांनी बाजीप्रभू देशपांडेंच्या नेतृत्वाखाली आपला देह ठेवला
मरणारे माहीत असून सुद्धा त्यांनी ते पत्करलं. चमत्कार हा नाहीये की शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला का कोणी अगोदर वार केला किंवा अफजल खानाला मारलं. चमत्कार हा आहे की त्या पूर्ण जनतेने ती लढाई लढली. त्याला एक प्रोसेस होती, कशा पद्धतीने त्याला करायचंय. 1655 म्हणजे 55-56 पासून हा सगळा कारभार सुरू झाला. तर 12 मावळ वरती तुम्ही पाहिलं असेल 10 नोव्हेंबर 1659 ला अफजल खानाचा वध झालाय. त्याच्या अगोदरपासून पण अफजल खानाचं आक्रमण हे झालेलं होतं. पुन्हा एकदा जळणारा परिसर हाच आपला मावळचा परिसर आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य. अफजल खानाच्या वधानंतर 2-2.5 महिन्यामध्ये शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यापर्यंत मजल गाठली. आपल्याला वाटतं बऱ्याचदा लोकांना ते लक्षात येत नाही इतिहासाचं नीट वाचन केल्यामुळे. लगेचच सिद्धी जोहर हा मार्च महिन्यामध्ये 1660 ला सिद्धी जोहरचं आक्रमण म्हणजे सिद्धी जोहरने शिवाजी महाराजांना वेड्यामध्ये पकडलेलं आहे. बरं तो सिद्धी जोहरने तर मार्च महिन्यात त्यांना वेड्यामध्ये पकडलेलं आहे, म्हणजे वेड्यात पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आणि मे महिन्यामध्ये ते त्या ठिकाणी सापडले पूर्ण. तुम्ही लक्षात घ्या की औरंगजेबाच्या बाबतीमध्ये जर आपण लक्षात घेतलं की शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 ला अफजल खानाला मारलं. 15 दिवस लागतात मेसेज इथून महाराष्ट्रातनं आग्र्यापर्यंत पोहोचायला. 15 दिवस लागतात तिथून मेसेज पुन्हा महाराष्ट्रात यायला आणि त्याच्यात 15 दिवस लागतात अजून एक सैन्याची जमवाजमव करायला. नोव्हेंबरच्या मिडमध्ये ही घटना घडली अफजल खानाच्या वधाची. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये शाहिस्तेखान पुण्यात होता. याचा अर्थ ती बातमी गेली, तिथून लगेच ऑर्डर आले की तुम्हाला आता स्वराज्यामध्ये घुसायचंय आणि तुम्हाला आक्रमण करायचंय. म्हणजे ह्या लगेच घडलेल्या घडामोडी आहेत. महाराज तिकडे अडकले सिद्धी जोहरच्या वेड्यामध्ये. हे सगळं म्हणून ती अफजल खान वधाची घटना ही का क्रुशियल आहे, कारण त्याच्या पुढच्या 3-4-5 महिन्यामध्ये सिद्धी जोहर, शाहिस्तेखान हे सगळं आहे. त्याच्या पुढच्या 2 वर्षामध्ये मिर्झा राजा जयसिंग आहेत की ज्याच्यात महाराजांना जवळपास सपशेल पराभव स्वीकारावा लागला. अर्ध राज्य गेलं तरी सुद्धा जनतेने विश्वास ठेवला. इव्हन नेताजी पालकर यांच्यासारख्या महान सेनापतींचा सुद्धा विश्वास डगमगला, पण जनतेचा विश्वास डगमगला नाही. जनता हे सगळे अत्याचार सहन करत राहिली. त्यांनी सिद्धी जोहरचे अत्याचार सहन केले, अफजल खानाचे अत्याचार सहन केले. 3 वर्ष शाहिस्तेखान होता. 1660 पासून 1663 ला लाल महालात त्याची बोट कापेपर्यंत तो पुण्यात होता. त्याची सैन्य हेच करत होता अत्याचार. पुन्हा मिर्झा राजा जयसिंग यांनी पण ती स्ट्रॅटेजी अवलंबली. 12 वर्ष स्वराज्यामधल्या जनतेने हे सर्व बाहेरचे अत्याचार सहन केले एका विश्वासावरती की जे काय घडतंय ते आम्हाला हवंय, म्हणजे आमचा नेता आम्हाला हवाय, हे स्वराज्य आम्हाला हवंय. त्याच्यासाठी झालेले अत्याचार आम्ही सहन करायला तयार आहेत. त्यांचा त्यांच्या राजावरती विश्वास नाही डरला. मग ह्या इतर कॉन्ट्रोवर्सी त्यांना चमत्कार आणण्यापेक्षा हा खरा चमत्कार आहे की जनता 12 वर्ष अत्याचार सहन करत राहिली पण त्यांनी आपल्या राजावरचा विश्वास डळू दिला नाही. पण याचं हे अजून उत्तर नाहीये, म्हणजे त्यांचं अस्थि विसर्जनाचं अजून त्याच्याविषयी आता कॉन्ट्रोवर्सीज असतात, त्याच्यामुळे त्याच्याविषयी बोललेलं ऑफिशियली आपल्याला काही अवेलेबल नाहीये. बरं, मला शेवटचा प्रश्न एक असा विचारायला आवडेल की आता तुम्ही सिनेमाही पाहिलाय, तर एक तर सिनेमाचा एक शॉर्ट मध्ये तुमचा रिव्ह्यू करा की कसा वाटला सिनेमा, काय राहून गेलं, काय योग्य वाटलं, आणि आत्ताचा जो इतिहास आहे पण जो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतोय, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतोय, तर तो इतिहास जाणून घेऊन किंवा सिनेमांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतोय, तर तो इतिहास जाणून घेऊन आजच्या तरुण पिढीने न भरकटता योग्य मार्गावर तो इतिहास जाणून घेण्यासाठी कोणती पुस्तकं वाचावीत, त्याच्या आधी सिनेमाचा रिव्ह्यू आणि मग कोणती पुस्तकं वाचावी याच्या पिढीला सांगाल. राजा शिवाजी चित्रपट जो काल मी पाहिला, उत्कृष्ट. सर्वप्रथम रितेश देशमुख सरांचं त्याच्याबद्दल अभिनंदनच केलं पाहिजे, कारण त्यांनी एक महत्वाची घटना आणि ती पार्श्वभूमीसह दाखवली आणि ते बरोबर अफजल खानाच्या वधापर्यंत येऊन ती थांबली. आणि मला त्यातलं आवडलेली गोष्ट म्हणजे अफजल खानाच्या वधाच्या आधी जी केलेली तयारी होती ती तयारी बऱ्यापैकी जी मिस केली जाते बऱ्याचशा चित्रपटांमध्ये, ती त्याच्यामध्ये दाखवली गेली. म्हणजे अफजल खानाला कशा पद्धतीने त्याच्यासारख्या व्यक्तिमत्वाला, की तो पण काय म्हणतो आपण त्याला, बुद्धिमानच होता, मुत्सद्दी होता, तरी त्याला तिथपर्यंत आणलं गेलं, त्यासाठी काय टेक्निक्स वापरल्या हे फार चांगल्या पद्धतीने त्याच्यात दाखवलंय. आणि मला आवडलेली गोष्ट म्हणजे जो पार्श्वभूमी आहे, शहाजी महाराजांची पार्श्वभूमी आणि शिवाजी महाराजांचा ज्येष्ठ बंधू संभाजी महाराज, जे खरं तर आमच्या आई वडिलांना माहिती नव्हतं, म्हणजे आम्हालाही तेवढं माहिती नव्हतं की शिवाजी महाराजांना मोठे बंधू होते. अगदी अर्थातच इतिहासाचा एवढा अभ्यास न केल्यामुळे किंवा आपल्यापर्यंत जे पोहोचलं
पर्यंत स्वतः मताला मर्यादित ठेवल्यामुळे कदाचित असेल, पण ते त्यांनी कळाले पहिल्यांदा मला तसं वाटतं पहिल्यांदाच अशा मोठ्या प्रकारे. संभाजीराजांना हो, दाखवलं न्याय गेलंय. मिळाला. न्याय मिळाला, न्याय अर्थातच मिळाला न्याय कारण मिळाला. तेही प्रचंड पराक्रमीच होते. पण अफजल खानानेच धोक्याने त्यांना त्यांच्या हो. मृत्यूला तो कारणीभूत ठरला. त्याच्यामुळे तो मुद्दा होता. प्लस शहाजीराजांना पण धोक्यामध्ये ठेवून अटक करणारा अफजल खानच होता. त्यामुळे अफजल खानाला मारणे हे पर्सनल आणि प्रोफेशनल आपण दोघं पातळीवरती दोन्ही होऊ समजूयात शकतं. की शिवाजी महाराजांसाठी अत्यंत महत्वाचं होतं. बदला घेतला त्यांनी, बदला म्हणजे त्याला ते महत्वाचं होतं. पण पुन्हा एकदा गरजेचं होतं जर आपण स्वराज्यासाठी श्रीमान पण. योगी मधले कथा पाहिली तर हम्म. राजमाता जिजाऊ बोलल्याच होत्या की ते संभाजी कावजी यांनी त्यांचं मुंडकं कापून आणलेलं होतं. तर त्यांनी म्हटलं की माणूस संपला, वैर संपलं, त्याचं इतमामामध्ये दफन करा. तर मग त्याच्या अफजल खानाच्या कबरीवरनं पण मागे वाद होता. तर मग आपण तो ठेवला पाहिजे की माणूस संपला तर त्याचं वैर वैरही संपलं. हम्म. आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी तो घेतला बदला हम्म. आणि तो पूर्ण झाला. अतिशय उत्कृष्ट चित्रपट आहे. म्हणजे लोकांनी तो पण तुम्हाला पाहावा. काय कमी राहिलं असं वाटतं इतिहासात? मराठी चित्रपटांमध्ये, मराठी म्हणण्यापेक्षा आपण हिंदी चित्रपटांमध्ये, ऐतिहासिक चित्रपटांमध्ये आणि आता हॉलिवूड पण आपण पाहत असतो, तर युद्ध प्रसंग आणि त्याच्यामधले सेट्स जे वापरले जातात तर ते थोडेसे आपल्याला कृत्रिम वाटण्याची शक्यता असते. जर तुम्ही आता किंगडम ऑफ हेवन सारखा चित्रपट बघितला किंवा ट्रॉय सारखे चित्रपट बघितले तर साहजिक त्यांचं बजेट पण खूप मोठं असतं. पण एखादा खूप मोठं बजेट टाकून खऱ्या लढाई सारखाचा जो चित्रपट आहे तसा तयार व्हावा अशी म्हणजे शिवाजी महाराजांवरती इच्छा आहे. आणि आता हे अफजल खानावर येऊन थांबलेलं आहे. आपण आशा करूयात की पुढचा भाग असणारच आहे. त्याचे पुढचे 2 तरी भाग ऍटलिस्ट येतील अशी अपेक्षा बाळगू आपण. आणि त्यात ही कमतरता ते दूर करतील. बाकी स्टोरी टेलिंग मध्ये आणि म्युझिकमध्ये आणि ते म्युझिकच्या माध्यमातून शिवरायांचं पण महत्त्व सांगण्यामध्ये चित्रपट बहुतांशी यशस्वी ठरलाय असं आपण म्हणू. आणि शेवटची की जी मुलं भरकटतायत, जो इतिहास आपल्यापर्यंत येतोय हा. त्याच्यामुळे, तर कोणती पुस्तकं आता वाचावी? कादंबरी आणि ऐतिहासिक पुस्तकांमध्ये आपण थोडी जर ती यादी बघितली तर कादंबऱ्यांमध्ये श्रीमान योगी ही कादंबरी प्रसिद्ध आहे. बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेलं शिवछत्रपती पण बरेच लोक वाचत असतात. त्याच्याविषयी पण 2 वाद आहेत की काहींचं म्हणणं आहे की ते थोडं बायस आहे, काहींचं म्हणणं आहे की ते व्यवस्थित पद्धतीने लिहिले महाराजांच्यासाठीच लिहिलेलं आहे. तर त्याच्यावरती पण वाद. मग कादंबरी म्हणून हे 2 आहेत. आणि आता विश्वास पाटील सरांनी जो प्रयत्न केलाय 3 खंडांमध्ये, ज्याच्यामध्ये त्यांनी झंझावात, रणखैंदळ आणि आसमान बरारी त्याचा 3रा खंड आला. त्यांनी टप्प्याटप्प्याने अलंकारिक पद्धतीने जर आपल्याला शिवाजी महाराजांचं चरित्र पाहून घ्यायचं असेल, जसं पानिपत वाचल्यानंतर होतं की ऍक्च्युअल पानिपतचा वृक्ष इतिहासाच्या कागदपत्रांमधनं वाचणे आणि पानिपत कादंबरीत वाचणे हा एक वेगवेगळाच अनुभव असतो. तर हे पण एक कादंबरीसाठी बेस्ट आहे. जर तुम्ही जुन्या काळाचं चरित्र बघितलं तर कोल्हापूर दरबारातर्फे केळुस्कर गुरुजींनी जे चरित्र लिहिलं होतं ते पहिलं शिवचरित्र होतं. मग केळुस्कर गुरुजींचं शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्याला महत्वाचं आहे. त्याच्यानंतर जदुनाथ सरकारांनी शिवाजी आणि हिज टाइम्स नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. ते पण एक उत्कृष्ट पुस्तक कन्सिडर केलं जातं. त्यानंतर खूप विस्तृत आपण ज्याला म्हणूयात तर ते गजानन भास्कर मेहेंदळे यांनी 2 खंडांमध्ये राजा शिवछत्रपती हे चरित्र लिहिले. त्यात पण त्यांनी सुरुवातीला नमूद केलेलंच आहे की मी याच्यात एकेरी उल्लेख जो केलेला आहे तो मी कथा सांगण्याच्या किंवा इतिहास सांगण्याच्या दृष्टिकोनातून केला. माझ्या मनामध्ये अनादर नाही. एवढं मोठं पुस्तक आहे, त्यात पण तो एकेरी उल्लेख तुम्हाला थोडा दिसतो. त्यानंतर आपण समकालीन जर पाहिलं तर कवी परमानंदांनी जे शिवभारत लिहिलेले ते आपल्याला एक उत्कृष्ट साहित्य म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. आणि जर आपल्याला वेगवेगळे प्रश्न पडत असतील म्हणजे शिवाजी महाराजांचं क्रिटिकली अनालिसिस करायचं असेल, छत्रपती संभाजी महाराजांचं क्रिटिकली अनालिसिस करायचं असेल तर जयसिंगराव पवार सरांनी, डॉक्टर जयसिंगराव पवार सर ज्यांचं नुकतंच निधन झालं, त्यांनी अनेक पुस्तकांची सिरीज काढली की शिवचरित्रापासून आपण काय शिकावं, छत्रपती संभाजी महाराज एक चिकित्सा, या पद्धतीने त्यांनी छोटी छोटी पुस्तक काढली. मग त्याच्यातला रायगडाचे किल्ले उघडणारा व्यक्ती, त्याच्यानंतर संभाजी महाराज खरंच दिलेर खानाला जाऊन मिळाले होते का नव्हते, शिवाजी महाराजांचा आरमार, असे वेगवेगळे जे इश्यूज आहेत त्या इश्यूजवर घेऊन ऐतिहासिक पुस्तकातनं ते रंजक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सलग इतिहास न वाचता आपल्याला जर घटनांमधनं जर तो बघायचा असेल आणि त्याचं अनालिसिस बघायचं असेल आणि त्याच्यात एका इतिहासकाराने आपली मतं व्यक्त केलेली जर वाचायची असतील ती पण बोजड मराठीतनं, तर डॉक्टर जयसिंगराव पवारांची मेहता पब्लिकेशन निघालेली पुस्तकं आहेत, बरीच आहेत, तर ती आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो. एक मुलाखतीचा शेवट, मला एक गोष्ट तुम्ही सांगितलेली आपण जेव्हा या निमित्ताने फोनवर बोललो तेव्हा,
की मी जेव्हा तुम्हाला म्हटलं की अहो संभाजी महाराज जे सिनेमात दाखवलेत ते माझ्या वडिलांना काय, मलाही, आमच्या पिढीलाही नाही, आमच्या आधीच्या आमच्या आई वडिलांच्या पिढीलाही माहित नव्हते. ते म्हणतात तरी त्यांच्या मुलाचं नाव संभाजी. म्हणजे नाही, त्यांचे मोठे बंधू होते ज्यांचं नाव संभाजी महाराज आणि त्यांच्या नावावरनं हे नाव. तर मला ती एक तुम्ही जी मला गोष्ट सांगितलीत ज्या पद्धतीने की जिथे संभाजी महाराजांनी आपला देह ठेवला आणि इथे जिजाऊंनी तिकडे जिजामाता त्या म्हणजे पुन्हा एकदा कादंबरी मधला जो काही प्रसंग येतो त्या संदर्भात आपल्याकडे फॅक्च्युअल डाटा तर हाच आहे की संभाजी महाराजांचा तिकडच्या लढाईमध्ये मृत्यू झाला आणि लढाईत अफजल खानाने त्यांना बॅकअप द्यायचा होता, परंतु तो न दिल्यामुळे ते पुढे वेड्यामध्ये सापडले आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला. मग त्याला कारणीभूत अफजल खान होतं. चित्रपटात अफजल खानाने प्रत्यक्ष मारल्या टाईप मधला सीन आहे, परंतु ठीक आहे, म्हणजे कलात्मकता आपण त्याला म्हणू शकतो. तर मग त्याच्यामध्ये ती बातमी आल्यानंतर मग त्यावेळेला इकडे संभाजीराजांचा ज्यावेळेला जन्म झाला तेव्हा राजमाता जिजाऊंनीच सांगितलं की ज्या वेळेला दादा महाराज तुमचे त्यांनी तिकडे देह ठेवला त्याच वेळेला हा इकडे राहिला, तर तुमच्या दादा महाराजांचं नाव यांना ठेवलं पाहिजे, म्हणून संभाजी महाराजांचं नाव हे काकांच्या नावावरून पुतण्याचं नाव ठेवलं गेलंय. आणि आपल्याकडे हा जो आपण जो मुख्य मुद्दाच आपण एकेरीवरनं सुरू झाला होता की एकेरी उल्लेखावरनं, तर आपल्या लहानपणी आपण पाहिलं असेल की दर 2-3 मुलांना एकाचं नाव शिवाजी, संभाजी, शिवाजी, संभाजी रेग्युलरली नावं होती. आताही अनेक मोठ्या राजकारण्यांची नावं ही शिवाजी आहेत, म्हणजे शिवाजी दादा वगैरे आपण असं म्हणत असतो. ते याच्यासाठी ठेवले गेले कारण लोकांना आदर होता आणि ते नाव पर्सनल जवळचं असल्या कारणास्तव लोकांनी रेग्युलरली ते ठेवले. निश्चित. आणि आज इतक्या गोष्टी म्हणजे इतके प्रश्न होते की मी जे आता विचारले, काही तुम्ही आम्हाला सजेस्ट केलेत आणि त्यामुळे मला वाटतं इतका पावच पट आपण हे कळलाय हा इतिहास, कारण इतिहास इतका मोठा आहे आणि आपल्याला इतका लाभलाय तो श्रीमंत इतिहास. यात आपल्या पण समजा डिस्कशन मध्ये आपल्यालाही काही संपूर्ण माहिती असणं म्हणजे शिवचरित्र इतकं मोठं आहे की कदाचित आपल्याला काही गोष्टी कळल्या नसतील, वेगळ्या प्रकारे कळलेल्या असतील, अशा बऱ्याच गोष्टी आपल्या त्याच्यामध्ये राहू शकतात, म्हणजे आपल्याकडे नाही राहू शकतात. पण तरी आज खूप म्हणजे आमच्यासाठी, मी जसं सुरुवातीलाच म्हटलं की हे माझ्यासाठी मी धारिष्ट करते की मी एवढा मोठा विषय घेते, पण आता सिनेमाही आलाय त्या निमित्ताने आपण घेतला किंवा वाद सुरू आहेत, त्यामुळे आजची पिढी संभ्रमात आहे. अरे बाबा, आम्ही शिकलो ते काय आहे 4थी पर्यंत, 4थीचा जो इतिहास आहे, आता तर तो इतिहासही मुलांना सीबीएसई आयसीएसई बोर्डला शिवाजी महाराजच कळत नाहीयेत, तो आपणच सांगतोय घरामध्ये मुलांना. त्यामुळे खरं तर तुमच्याकडनं इतकं जाणून घ्यायला मिळालं. असंच आपण अनेक वेगवेगळे भाग करू आणि अशा पद्धतीने इतिहास आम्ही जाणून घेऊ तुमच्याकडनं. पण आज तुम्ही वेळ देऊन इथे आलात याबद्दल विचार प्रणालीतर्फे मी तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. तुम्ही पण मला संधी दिलीत या विषयावरती आपलं मत व्यक्त करण्याची. शिवचरित्र जेवढं गायलं जाईल तेवढं थोडंच आहे. निश्चित. धन्यवाद.